ज्यांचं सूत्रसंचालन लाभलेलं आहे तसे रणधीर शिंदे. आपल्या चारही मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी मी दखनी अदब फाउंडेशनचे डिरेक्टर जयराम कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या चारही मान्यवरांना सन्मानित करावं. प्रवीण बांदेकर. शिंदे सर, आता पुढचा 1.5 तास तुमचा, इनफॅक्ट तुमच्या चौघांचा. थँक्यू. सर्वांना नमस्कार. डेक्कन लिटररी फेस्टिवल 2023 याच्या दुसऱ्या दिवसामध्ये मराठी साहित्य संवाद त्रिधारा या अंतर्गत मराठीतल्या 3 नामवंत लेखकांशी आपण संवाद साधणार आहोत. मराठीमध्ये कथनात्मक साहित्यामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची भर टाकणाऱ्या मराठीतल्या ह्या 3 लेखकांशी संवाद साधणार आहोत. मेघना पेठे, प्रवीण बांदेकर आणि आसाराम लोमटे. या लेखकांनी म्हणजे प्रवीण बांदेकर आणि आसाराम हे माझ्या पिढीचे लेखक आहेत आणि त्याच्या आधी मेघना पेठे हे कथालेखन आणि कादंबरी लेखन करत आहेत. महाराष्ट्रीय समाज जीवनाकडं जगाकडं बघण्याचा त्या तिघांचाही डोळा किंवा सामाजिक सांस्कृतिक राजकीय जीवनासंबंधी हे लेखक काय बोलू पाहत आहेत, काय सांगू पाहत आहेत आणि विशेषत्वानं कथनात्मक साहित्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं लेखन करणाऱ्या या मराठीतल्या फार समर्थ कथाकारांचा आणि कादंबरीकारांशी आपण हा संवाद साधणार आहोत. हे तिघही वेगळ्या पर्यावरणातून परिवेशातून आलेले आहेत. त्यांच्या लेखनाचे विषय हे नागर जीवनापासून महानगरी जीवनापासून दूरवरच्या अनागर जीवनापर्यंतच्या आणि ज्या काळामध्ये कथेसंबंधी मराठीमध्ये खूप काही वेगळ्या पद्धतीनं बोललं गेलं, परंतु कथेला आणि कादंबरीला एक वेगळा चेहरा, वेगळी अशी मुद्रा देणारे ही 3ही मराठीतले फार मातब्बर अशा प्रकारचे कथाकार आणि कादंबरीकार आहेत. तर आरंभी प्रवीण बांदेकर आणि आसाराम यांच्याशी मी बोलून पेठे मॅडम ह्या उत्तरार्धामध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. प्रवीण बांदेकर यांच्या चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन ॲनिमल फार्म नावाची कादंबरी प्रकाशित आहेत. कवी म्हणून ते मूळतः कवी आहेत. एरू म्हणे, खेळखुंडबाच्या रावण आणि चिन्हभिन्न नावाचा अतिशय महत्त्वाचा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहेत. त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे आणि विशेष तत्त्वानं गेल्या 20 वर्षातल्या राजकारणाबद्दल जे धार्मिक हिंसात्मक स्वरूपाचं आहे, हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे, पर्यावरणाचे प्रश्न आहेत, कोकणातल्या खेड्यांचे प्रश्न आहेत, याच्यासंबंधी फार मौलिक स्वरूपाचं लेखन कादंबरीच्या निमित्तानं ते मांडत आहेत. दुसरे लेखक समर्थ कथाकार आसाराम लोमटे, इडापिडाटळो, आलोक, वाळसरा आणि तसनस नावाची कादंबरी त्यांची प्रकाशित आहेत. अतिशय वेगळ्या प्रकारची कथा आणि ज्याला आपण ग्रामीण कृषी परंपरेतली कथा म्हणून ओळखली जाते, त्याच्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण जीवनाकडं, तिथल्या सामान्य माणसांच्या दुःखाकडं अतिशय चिकित्सकपणानं आणि कथेचा एक रूपबंध विस्तारण्यामध्ये आसारामचा फार महत्त्वाचा वाटा आहे. तसनस नावाची कादंबरी शेतकरी चळवळीचं अतिशय वेधक आणि क्रिटिकल अशा पद्धतीनं चित्रण करणारी मराठीतली महत्त्वाची कादंबरीकार आहे. त्याचबरोबर मेघनाताई यांचा हम सखेला अंधळ्याची गाई हे 2 कथासंग्रह
आणि नातीच्या रामी ही मराठीतली फार महत्त्वाची कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. एकांकिका आणि मुख्य म्हणजे अतिशय मला त्यांच्या कविताही त्यांनी फार अल्प असं कविता लेखन केलेलं आहे, पण त्या देखील फार महत्त्वाच्या त्यांचा कवितेच्या क्षेत्रामध्ये देखील काम आहे. या तीनही लेखकांचे मी मनापासून स्वागत करतो. आणि आरंभी या दोन प्रवीणच्या कादंबरी संबंधानं की प्रवीणच्या तीनही कादंबऱ्यांमध्ये चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन ॲनिमल फार्ममध्ये महाराष्ट्रातल्या किंवा देशाच्या राजकारणाचं किंवा समकाळाचं एक अतिशय वेगळ्या स्वरूपाचं महाभारत त्याच्या कादंबऱ्यांमधून आहे. स्थानिक प्रश्नांपासून राष्ट्रीय आणि जो एक माहोल जो धर्माचा आहे, राजकारणाचा आहे, एकाधिकारशाहीचा आहे, बहुलता नष्ट करून टाकणारी आम्ही जे सांगतो आहोत तेच खरं आहे, या प्रकारचे अनेक गुंते आणि ताणतणाव आणि अस्मितांचं राजकारण, धर्मोन्माद अशा प्रकारच्या खूप वेगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी प्रवीणच्या कादंबऱ्यामध्ये आहेत. मला सांगायला आनंद की या दोन्ही लेखकांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आले. तर प्रवीण या तीनही कादंबऱ्यांकडं तो कसा वळला? पहिल्या कादंबरीमध्ये पुढच्या त्याच्या कादंबरीची सूत्र बीजरूपानं बसली आपल्याला दिसतात. तर कादंबरी का लिहावीशी वाटली आणि हा सगळा आटोप, हा पसारा कादंबरीसारख्या प्रकारामधून आपल्याला का मांडावा असा वाटला? नमस्कार. रणधीरने विचारलेल्या प्रश्नाविषयी थोडंसं विस्ताराने बोलावं लागेल. अर्थातच कादंबरी लिहिण्याच्या आधी मी कविता लिहिलेल्या होत्या. म्हणजे आपल्याकडे बरेचशा लेखकांच्या लेखनाची सुरुवात ही कवितेपासून झालेली आपल्याला दिसते. मला असं वाटतं की माझीसुद्धा महाविद्यालयीन दिवसामध्ये कविता लिहिण्यापासूनच लेखनाची सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर माझं प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक हे सुद्धा कवितेचंच होतं. पण ज्या काळामध्ये मी कविता लिहित होतो, म्हणजे 90च्या दशकातला तो काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतभरामध्येच आर्थिक असेल, राजकीय, सामाजिक असतील किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतील, वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत होते आणि ते अगदी ठळकपणे जाणवावेत अशा पद्धतीचे बदल हे होत होते. आणि माझ्या लक्षात येत होतं की ज्या पद्धतीची कविता आपण लिहितो आहोत किंवा साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर आधीची पूर्व जी काही सुरू होती त्यांची जी काही कविता होती आणि त्यांचं एक प्रकारचं अनुकरण सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण करत होतो, एक आत्मनिष्ठ असा एक स्वर त्या कवितेमध्ये होता. आणि दुसरीकडे हे सगळं बदलणारं वास्तव होतं. आणि तेव्हा असं जाणवायला लागलं की याच्याही पलीकडे आपल्याला छळणारं, आपल्याला त्रास देणारं असं काहीतरी उरतं आहे आणि ते आपल्याला कवितेमधून आपल्या कवेमध्ये घेता येत नाही आहे, आपल्याला मांडता येत नाही आहे. म्हणजे कवितेची ती मर्यादा नव्हती, ती माझी मर्यादा होती. कविता हा मला असं वाटतं की अत्यंत सशक्त असा प्रकार आहे, त्याच्यामधून अनेक गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतात. पण माझ्या बाबतीमध्ये असं होतं की कविता हा एक प्रकारे स्वतःच्या शोधाकरता, स्वतःची एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता निपटण्याचा एक प्रकार होता. पण तो मला पुरेसा वाटत नव्हता, विशेषतः बाहेरच्या या सगळ्या घडामोडींमुळे. सुरुवातीच्या काळामध्ये मी डायरी सदृश्य काही गद्यलेखन करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ज्या काळामध्ये मी हे लिहित होतो तेव्हा मी एम ए करत होतो गोवा विद्यापीठामध्ये. भालचंद्र नेमाडे मला शिकवायला होते तिथे. आणि काहीतरी असंच खरडलेलं कधीतरी मी त्यांना दाखवलं आणि ते म्हणाले की हे तू जे लिहितोयस चांगलं आहे ते, पण मला असं वाटतं की त्याला काहीतरी तू रूप द्यावंस, म्हणजे त्याला जर एखादा फिक्शनच्या स्वरूपामध्ये जर बसवता आलं तर ते अधिक चांगलं होईल. आणि नंतर मग तो एक किडा माझ्या डोक्यामध्ये वळवळायला लागला. त्या दृष्टीने मी विचार करायला लागलो. आणि याच्या आधी अर्थातच कादंबरी किंवा कथासुद्धा मी लिहिली नव्हती. फारसे कथा सदृश्य काही लिहिलं असेल, पण त्याला कथा म्हणता येईल की नाही मला शंका आहे. पण मला असं वाटत होतं की प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे, कारण आपल्यासमोर अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटत आहेत, त्या लिहिता येतील का हे बघता येईल. आणि म्हणून मी लिहायला लागलो. पण माझं असं एक प्रकारचं काय म्हणतो आपण तसा एक गुंता डोक्यामध्ये तयार झालेला होता की एक कवी पहिल्यांदाच गद्यलेखनाकडे वळतोय, तो कविता लिहितोय, त्याचवेळी बाहेर त्याचं स्वतःचं संघर्ष, म्हणजे MA होऊन बाहेर पडलोय, नोकरीसाठी संघर्ष सुरू होते, घरामध्येही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष सुरू होते, बाहेरचं हे सगळं जे काही होतं बदलणारं वास्तव हे बघितल्यानंतर पुन्हा ती एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता होती. आणि मला असं सतत वाटत राहिलं होतं की हे सगळं आपल्याला कादंबरीमधून सांगता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीची कादंबरी लिहायची की ज्याच्यामध्ये आपल्या व्यक्तिगत जगण्यासहित बाहेरचा सगळा जो हा कोलाहल आहे, हा जो सगळा अवकाश आहे, तो त्याच्यामध्ये आणता यायला पाहिजे. अर्थात हे कठीण होतं,
पण मला मग वाटायला लागलं किंवा त्या दृष्टीने मी काही प्रयत्न केले, लिहिलं. एक 200-300 पानांपर्यंत सुद्धा ती कादंबरी मी सुरुवातीची काही खरडे केलेले होते. पण मला असं वाटायला लागलं की फारच पारंपरिक होते. म्हणजे कादंबरीची जी काही कन्सेप्ट अनेक कादंबऱ्या वाचून वगैरे आपल्या डोक्यामध्ये एक निश्चित झालेली असते, त्याच्यानुसार कदाचित ती चांगली होती असेल, पण मला त्याच्यामध्ये समाधान वाटत नव्हतं. मला असं वाटत होतं की मला जे सांगायचं आहे ते नाही आहे, मला अशी गोष्ट सांगायची नाही आहे. मला कशाही पद्धतीने जो काही एक रूढ कादंबरीची चौकट किंवा एक सांगाडा ठरलेला असतो तो अपुरा वाटतोय. त्याच्यामधून मी हे सांगू शकत नाही आहे, त्याची मोडतोड करावीशी वाटायला लागली. आणि मग मला असं वाटायला लागलं, मग त्याच्यापेक्षा असं का करू नये की एक कवी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय, धडपडतोय, त्याचवेळी त्याचं आसपासचं हे सगळं जगणंसुद्धा तो पाहतोय, तोही त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. मग हे असंच जे कच्च्या स्वरूपामध्ये आपल्या डोक्यामध्ये आहे ना, ते तसंच्या तसंच उतरवायचं. म्हणजे त्याला कसलाही आकार द्यायचं नाही. ज्या पद्धतीने, ज्या अतिशय रॉ स्वरूपामध्ये ते आपल्या मेंदूमध्ये वळवळते, ते तशाच्या तशा पद्धतीने आपण ते वापरून घ्यायचं. आणि मी यापूर्वी काही वेळा सांगितले सुद्धा की नेमकं त्याच दरम्यान आमच्या कोकणामध्ये ज्या दशावतारी लोकनाट्य होतात, तर त्याचा एक प्रयोग बघत असताना माझ्या डोक्यात आलं की याच्यामध्ये जो शंकासूर असतो तो कसा की एकाच वेळी तो आपल्या भूमिकेमध्ये शिरून वेगवेगळ्या पद्धतीने ते सगळं सांगत असतो. कशा प्रकारे त्या ब्रह्मदेवाने त्याची सगळी शस्त्र पळवून नेलीत, कशा प्रकारे त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे त्याला त्या शंखात लपून बसावं लागलंय, अमुक तमुक वगैरे. आणि त्याचवेळी काय होतं की त्याची ती सगळी अर्वाच्य अशा प्रकारची बडबड असेल किंवा एक त्याच्यातूनही जाणवणारा एक निरागसपणा असेल, जगण्यासाठी त्याची चाललेली धडपड असेल. आणि या सगळ्यामधून जे शंकासुराचं एक असं रूप समोर येत होतं, तर त्याच्यावर खुश झालेला प्रेक्षकांपैकी कुणीतरी तो मध्येच येतो आणि त्याला काहीतरी बक्षीस देतो आणि तो ते स्वीकारतो आणि लगेच त्याला त्याचे आभारही मानतोय. म्हणजे एकाच वेळी तो भूमिकेतही आहे, भूमिकेच्या बाहेर जाऊन प्रेक्षकांशीही गप्पा मारतोय, पुन्हा भूमिकेमध्ये शिरतोय, पुन्हा आपल्या व्यक्तिगत आयुष्याविषयी सांगतोय, पुन्हा मग कशा प्रकारे हे सगळं आपल्या मागे ती ब्रह्मास्त्राची चाळेगत लागलेली आणि आपलं जगणं सगळं उद्ध्वस्त होत चाललं हेही सांगतोय. पण हे बघत असताना कुठेतरी माझ्या डोक्यात क्लिक झालं की आपल्याला कादंबरी या पद्धतीने मांडता येऊ शकते की माझं काही वेगळं नाही आहे या संकासुरापेक्षा. मग आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने एकाच वेळी स्वतःशी बोलणं, एकाच वेळी समोरच्या वाचकांशी बोलणं, एकाच वेळी आपलं स्वतःचं सांगणं, बाहेरचं सगळं सांगणं, हे जर सांगायचं असेल तर तो संकासुराचा जो काही फॉर्म आहे दशावताराचा तो वापरता येऊ शकेल. आणि त्या अर्थाने मी विचार करायला सुरुवात केली. त्याचवेळी आजूबाजूला चाललेलं जे काही मी पाहत होतो की कोकणामध्ये प्रामुख्याने शेतकरी असतील किंवा मच्छीमार असतील, तर त्यांच्यावर त्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पासाठी, म्हणजे कोकण रेल्वेची सुरुवात झाली होती, त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात होत्या, विविध प्रकारचे असे प्रकल्प येत होते, त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात होत्या. त्याच्यानंतर मग पारंपरिक पद्धतीने मच्छीमार करणारे जे काही मच्छीमारी लोक होते, तर त्यांना डावलून ट्रॉलर्स किंवा यांत्रिक नौका वगैरे घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी यांत्रिक नौकाचे जे कोणी मालक होते त्यांनी करायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे ते जे पारंपरिक मच्छीमार होते ते शोधडीला लागायला लागले होते, त्यांचा संघर्ष सुरू होता. म्हणजे हे सगळं वास्तव हे ते माझ्यासमोर होतं आणि मला वाटायला लागलं की हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सामावून घेता येईल. जशा पद्धतीने त्या संकासुराच्या बाबतीमध्ये झालेलं होतं तशाच प्रकारे मला ते वाटायला लागलं. आणि एक रूपकात्मक पद्धतीने मला संकासूर त्याच्यामध्ये दिसायला लागला होता. आणि मग त्या कादंबरीचा एक वेगळा आकार, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आकारहीन जरी असली तरी अशा अर्थाने तो आकार मला जाणवायला लागला की हे सगळं असं ते विस्कटलेल्या स्वरूपामध्ये असेल, रूढ ज्या अर्थाने ज्याला फॉर्म म्हणतो कादंबरीचा तसा कसलाही नसलेलं असेल, पण ते तसंच मांडावं असं वाटलं आणि मी ते लिहित गेलो आणि त्याच्यामधून ती पहिली कादंबरी आकाराला आली. पण अर्थात हे होईपर्यंत सुद्धा कादंबरीचे मला वाटतं एक 5-6, 7-8 तरी वेगवेगळ्या प्रकारचे खरडे झालेले असतील आणि त्याच्यातून ते अंतिम रूप आलेलं दिसतं आपल्याला. हे चाळेगत बाबत मी सांगू शकतो. म्हणजे कवितेकडून कादंबरीकडे मी कसा वळलो हा जो तुमचा प्रश्न होता, मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये एवढं पुरेसं आहे. मराठीत आसारामने फार महत्त्वाची कथा लिहिलेली आहे. एक सुरुवातीला मी आसारामला विचारू इच्छितो की मराठीमध्ये कथेविषयीच्या समजुती किंवा गैरसमजुती, एका कालखंडामध्ये कथा फार बहरला होती, परंतु 80च्या दशकामध्ये भालचंद्र नेमाडे यांनी कथेबद्दल जी काही भूमिका मांडली त्याला एक वाङ्मयीन पर्यावरणाचा दाब देखील कारणीभूत होता आणि त्या पार्श्वभूमीवरती कथेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मराठीमध्ये बदललेला होता. आणि असं असताना आपल्याला कथा लिहावीशी वाटली. आणि दुसरा त्याला स्फोट प्रश्न की मराठी की तुमच्या लेखनाचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की बरेचसे ग्रामीण लेखक हे भूतकाळामध्ये गतस्मरणामध्ये फार रममाण होतात, त्यांचा पाय भूतकाळामधून पुढे येत नाही, गावाचं गौरवीकरण करण्यामध्ये फार धन्यता वाटत राहते.
आपण मात्र एका बदलाकडं किंवा मॉडर्निटीकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघता एक कथेच्या पार्श्वभूमीवर आपण कथा का लिहावीशी वाटली आणि अन्य लेखकांच्या पेक्षा आधुनिकतेकडे किंवा बदलाकडे बघण्याची तुमची म्हणून स्वतःची एक वेगळी दृष्टी आहे, यासंबंधी काही बोलावं. धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार. कथेच्या अनुषंगानं जो प्रश्न विचारलेला आहे, कथा अशी का लिहावीशी वाटली किंवा कथा लेखनामागची सुरुवातीला वाचक म्हणून मी जो गाव पाहत होतो आणि वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून किंवा टी व्हीवरच्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून जो गाव दिसत होता तो गाव अतिशय मोहक, रम्य अशा प्रकारचा होता. आणि मी जेव्हा हे सगळं वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की असं गाव की ज्या गावात खळाळणाऱ्या दांडातून वाहणारं पाणी आहे, जिथं डोलणारी पिकं आहेत, जिथं वेणीचा गोंडा उडवत पाण्याला जाणाऱ्या मुली आहेत नक्षीची घागर घेऊन, तर असं तर मी कुठे बघितलेलं नव्हतं माझ्या लहानपणी किंवा नंतरसुद्धा. मला असं लक्षात आलं की मी जो गाव पाहतोय तो गाव वेगळा आहे, चिरफाळलेला आहे, दुभंगलेला आहे, तो रम्य आणि मोहक नाही. त्याचबरोबर आमच्या आधी काहींनी जे लिहून ठेवलेलं होतं, काहींनी म्हणतोय मी, सगळ्यांनी नाही, की गावाचं एक रम्य आकर्षक अशा प्रकारचं जे रूप होतं, तर ते रूप मला माझ्या गावात दिसत नव्हतं. किंवा आधीच्या काही लेखकांना त्यांचा गाव आठवण्यातला जो आनंद आहे, तर तो आनंद ते त्यांच्या कथालेखनाच्या माध्यमातून, कादंबरी लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करायचे. तर मला गाव आठवण्यातला आनंद ही जी काही गोष्ट आहे, तर ती गोष्ट मला कधी फारशी ती रुचत नव्हती. मी स्वतः सुट्टीच्या दिवशी जेव्हा आईसोबत शेतात कामाला जायचो, तर अल्पभूधारक कोरडवाहू अशा सगळ्या कुटुंबातून शिक्षणासाठी काम करत असताना, आईवडिलांना मदत करत असताना आईचं एक वाक्य मला अजूनही आठवतं की आमच्या हाडाची काडं झाली, आमच्या रक्ताचं पाणी झालं हे सगळं काम करून, पण तू ह्या रानच्या कोंडवाड्यात नको. नंतर मला ते आठवायला लागलं, मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा, की माझ्यासारख्या म्हणजे तथाकथित अशिक्षित असं म्हणतोय मी, माझ्यासारख्या तथाकथित अशिक्षित आईला, म्हणजे ती प्रगल्भ परंतु एकूण जिला अक्षरांची पण ओळख नाही अशा बाईलासुद्धा रानचा कोंडवाडा हा जो शब्द तिनं उच्चारला त्याचा मला नंतर अर्थ कळायला लागला, की जे रान रम्य आहे, जे रान मोहक आहे, जे रान आल्हाददायक आहे, जे रान बेबंद आहे, जे रान मुक्त आहे, अशा प्रकारचं रान मी पुस्तकातून वाचतोय. आणि माझी आई मला म्हणते की तू ह्या रानच्या कोंडवाड्यात नको. म्हणजे हे काहीतरी असं आहे की ज्याचा जाळ किंवा ज्याची आच आपल्या मुलाला बसू नये किंवा तिथपर्यंत त्याचे चटके आपल्या मुलाला जाणवू नयेत, अशा प्रकारची तळमळ असणारी आई. आणि तिनं सांगितलेलं हे रानचा कोंडवाडा. त्याचवेळी मी अनेक गोष्टी वाचत होतो. आनंद यादवांची गोतावळासुद्धा वाचलेली होती. गोतावळामध्ये नारबा ही एक व्यक्तिरेखा आहे. तो नारबा ज्या मालकाच्या शेताकडे काम करतो, त्या शेतात तो अक्षरशः त्या जित्राबासारखं जगतो. त्या शेतात काम करणारे सगळे गुरंढोरं आणि किड्या मुंग्यासारखं त्याचं ते जगणं असतं, आकांक्षाविहीन जगणं, की ज्याच्या जगण्यात कुठलीही आकांक्षा नाही, ज्याच्यासमोर कुठलीही स्वप्न नाहीत आणि ज्याच्या आयुष्याचा अक्षरशः शेणखत झालेला आहे, असा तो नारबा. आता हा जो नारबा आहे, हा नारबा ट्रॅक्टर येतं शेतात मशागतीसाठी आणि तो नारबा शेतातनं उखाडला जातो. अशा प्रकारची ती कादंबरी होती. माझ्या मनात असा विचार आला, समजा ट्रॅक्टर नसतंही आलं तरी नारबाच्या आयुष्यात कोणता फरक पडला होता? तो तर किड्या मुंग्यांसारखं जगतोय. त्याला माणूस म्हणून जे काही जगणं आहे ते जगणं त्याच्या वाट्याला आलेलं नाही. मग ट्रॅक्टर येतो आणि नारबाचं जगणं उद्ध्वस्त होतं किंवा नारबाचं भावविश्व उद्ध्वस्त होतं. मग हे कुठलं भावविश्व आहे? जो नारबा ढोरासारखं जगतो त्याचं असं कोणतं जगणं उद्ध्वस्त होतं? याचा अर्थ असा की लेखकाच्या मनात एक कुठलं तरी हिरवं जग आहे, लेखकाच्या मनात कुठली तरी एक हिरवी संस्कृती आहे. आणि अशा प्रकारची हिरवी संस्कृती की जी ट्रॅक्टर येतं
आणि नारबाचं भावविश्व उद्ध्वस्त होतं. मुद्दा असा आहे की ट्रॅक्टर समजा नसता आला तरी नारबा पशुवतच जगत होता, आणि ट्रॅक्टर आला म्हणजे त्याची त्या नारबाची मुळं अशी कोणती आत रुजलेली होती की ज्या मुळांमुळे त्याला असं वाटेल की याला धक्का लागतोय किंवा ह्याच्या जगण्यात काहीतरी बदल होतोय, अशी कुठलीही गोष्ट नव्हती. तो अक्षरशः गुराढोरांसारखं जगत होता. मग मला असं वाटलं की ही जी हिरवी संस्कृती आहे आणि जिला हिरव्या संस्कृतीवरचं आक्रमण किंवा हिरव्या संस्कृतीवरचं अतिक्रमण असं जे काही आपण म्हणतो, ते प्रत्यक्षात नारबाचं जग वेगळं आहे. नारबाच्या जगाचा आणि या हिरव्या संस्कृतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. अशा असंख्य गोष्टी आणि असे असंख्य प्रश्न माझ्या मनात पडत होते आणि त्यातून मग मी गोष्टी लिहायला लागलो. गोष्टीची आपल्याकडे एक फार मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा आपल्याकडे अगदी डोंगर, वस्ती, वाडी, तांडे, पाडे, शेतकरी अशा सगळ्या समूहांमध्ये गोष्टी ऐकवल्या जातात, गोष्टी सांगितल्या जातात. आणि ही सगळी जी मौखिक परंपरा आहे, तर ती मौखिक परंपरा जी माणसं दिवसभर प्रचंड अशा प्रकारची काबाड कष्ट करतात, ती माणसंसुद्धा त्यांच्या जगण्यातला अभाव भरून काढण्यासाठी एकमेकांना गोष्ट सांगत असतात. त्यांना म्हणून एक जो मानसिक निवारा हवा असतो, दिवसभर ठणकत्या अंगाने पडल्याच्या नंतरसुद्धा संध्याकाळी ती माणसं एकमेकांना गोष्टी सांगतात, तेव्हा ती स्वतःचा एक मानसिक निवारा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि या परंपरेला आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे. मला असं वाटतं की मग ही जी परंपरा आहे, तर या मौखिक परंपरेतली जी कथनशैली असेल, ती कथनशैली मग ती भाषेच्या माध्यमातून असेल, ती आणखी वेगवेगळ्या माध्यमातून असेल, त्या पद्धतीनं आपण ती लिहिली पाहिजे. त्याचवेळी जेव्हा चटपटीत, मनोरंजक अशा प्रकारची कथा लिहिली जात होती, वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्यांमधून सुद्धा त्या काळी कथा प्रसिद्ध होत असतात, आणि मग त्या जागेतच ती बसली पाहिजे, अमुक अमुक शब्दांची असली पाहिजे, त्यात एवढ्या एवढ्या व्यक्तिरेखा असल्या पाहिजेत, आरंभ, मध्य, शेवट, निर्गाठ, उकल, असं जणू काही कथेची रेसिपी सांगावी, अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. मला असं वाटलं की आपल्याला जे जाणवतं आहे, भले ही लोकांनी त्याला दीर्घ म्हणू दे, पसरट म्हणू दे, काय म्हणायचं ते म्हणू दे, परंतु आपल्याला ज्या अनुभवाचा दंश झालेला आहे, तो अनुभव आपण आपापल्या भाषिक आपण स्वतःची पण एक भाषा घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ते आपल्या भाषेत आपण तो मांडला पाहिजे. म्हणून मी लिहायला लागलो. इडापिडा टळो हा माझा कथासंग्रह 2006 या वर्षी आला आणि गावागावातील शोषणाविरुद्ध नेटाने झगडणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना अशी ती त्या कथासंग्रहाची अर्पणपत्रिका आहे. मग ही कथा आणि या कथेतल्या एकूण 6 कथा, हा पहिला कथासंग्रह. त्यानंतरचा दुसरा आलोक हा कथासंग्रह. जसं कादंबरीच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की अमुक कादंबरी मागची प्रेरणा किंवा अमुक कादंबरी कशी सुचली. आता कथेच्या बाबतीत काय की कथा या वेगवेगळ्या लिहिलेल्या असतात, सुट्या सुट्या लिहिलेल्या असतात, त्या पुस्तकात एकत्रित येतात. त्यामुळे कथासंग्रहाची प्रत्येक कथेची तुम्ही पार्श्वभूमी सांगू शकाल, परंतु कादंबरीसारखं प्रत्येक त्या कथासंग्रहाचं म्हणून असं काही आपल्याला सांगता येत नाही. परंतु ह्या सगळ्या कथा म्हणजे इडापिडा टळो, नंतरचा दुसरा कथासंग्रह आलोक आणि तिसरा कथासंग्रह वाळसरा, जो आत्ता अलीकडे आलेला आहे. तर या तिन्ही कथासंग्रहांच्या टप्प्यावर अनुभव आणि भाषा या अंगानंसुद्धा बऱ्यापैकी त्या टप्प्यावरचे जे बदल आहेत ते बदल दिसावेत, ते वेगळेपण जपण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तो कितपत यशस्वी हे मी नाही सांगू शकणार, पण मी त्याला सामोरं गेलेलो आहे की आणि आज जो काही आजचा काळ आहे, तर तो काळ त्या कथालेखनाच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी वाळसरा ह्या कथासंग्रहाच्याच शेवटी मलपृष्ठावरचा एक मजकूर आहे की लेखक काय करतो, तर लेखक काळानं निर्माण करून ठेवलेले जे गुंते आहेत, तर ते गुंते उकलण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यात मी असं म्हटलं होतं की आता या क्षणी सगळ्यांच्या घड्याळात एका विशिष्ट ठिकाणीच काटे असतील, पण सगळ्यांच्या वाट्याला आलेला काळ सारखा नाही. आणि म्हणून काळानं प्रत्येकाच्या समोर काळानं निर्माण करून ठेवलेले गुंते वेगवेगळे आहेत. भलेही आता आपण सगळेजण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या घड्याळातले काटे हे एकाच ठिकाणी असतील,
पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या वाट्याला आलेला काळ सारखा नाही. प्रत्येकाच्या वाट्याला निर्माण करून ठेवलेले काळाचे गुंते वेगळे आहेत आणि प्रत्येक माणूस काळाचे निर्माण करून ठेवलेले गुंते आपापल्या वकुबानुसार उकलण्याचा प्रयत्न करतो. लेखक हा सुद्धा आपापल्या परीने काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या तिन्ही कथासंग्रहाच्या माध्यमातून हा काळ मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद आसाराम. प्रवीणकडं आपण पुन्हा प्रवीण उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन ॲनिमल फार्ममध्ये राजकीय कादंबरीकार म्हणून त्याची आजच्या काळाकडं किंवा अस्वस्थ भारताकडे बघण्याची वेगळी दृष्टी आहे. स्मृती विस्मृतींचा इतका थरारक खेळ उजव्या सोंडेच्या बाहुल्यामध्ये आहे. विशेषतः धर्माची अस्मिता, प्रदेशांची अस्मिता, विचारांची अस्मिता, पक्षांची अस्मिता आणि सामान्य माणसांचं जगणं. तर असा एक मोठा, ज्याला एक पोस्ट मॉडर्निस्ट अशा प्रकारचा दृष्टिकोन देखील आहे. आणि इंडियन ॲनिमल फार्ममध्ये देखील रूपकांचा किंवा प्रतीकांचा एवढा मोठा थरार त्यांनी निर्माण केलेला आहे. तर या 2 कादंबऱ्यांकडं आपण कशामुळे वळालात आणि त्याच्या निर्मितीची काय प्रक्रिया किंवा काय अंश काय होते? आत्ता जसं आसारामने विधान केलं अतिशय महत्त्वाचं असं की प्रत्येक लेखक हा आपला काळ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चितच मला असं वाटतं की मी सुरुवात चाळेगतपासून केली. प्रामुख्याने माझ्यासमोर त्यावेळी बदलणारं कोकण होतं, ज्याच्यामध्ये मी अगदी जन्मापासून वाढत होतो. मी बघत होतो की 90 नंतरच्या दशकामध्ये कशा पद्धतीने राजकारण बदलत गेलं. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये वगैरे असताना मधु दंडवते असतील किंवा त्याच्या आधी तोच मतदारसंघ बॅरिस्टर नाथ पैंचा होता. म्हणजे एक प्रकारची समाजवादी विचारधारा या प्रदेशामध्ये रुजलेली आहे असं एक जाणवत होतं. आणि अनपेक्षितपणे काहीतरी झाल्यासारखं 90 नंतर आम्ही बघितलं की कोकणातलं जे काही एक शांत, सुसंस्कृत, विवेकी अशा स्वरूपाचं राजकारण होतं ते बदलायला सुरुवात झालेली होती. प्रत्येक अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतची कुठचीही निवडणूक असू दे, निवडणुकीच्या आधी एखादा तरी खून पडला पाहिजे, मारामारी व्हायला पाहिजे, हिंसाचार व्हायला पाहिजे, असं जणू काही एक समीकरणच बदलून गेलेलं होतं. आणि एक आपण बघितलं की ती जी सुरुवात होती समाजवादाची पिछेवाट व्हायला लागली होती आणि अनेक हिंसक पक्ष, अगदी सुरुवातीच्या काळातले शिवसेना असेल किंवा नंतर मग अगदी आतापर्यंत भाजपच्या राजकारणापर्यंत, असं नाव कोणाचं घ्यायला नको आहे, पण हे सगळे पक्ष अत्यंत आक्रमकपणे आपापला अजेंडा पुढे रेटत होते. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी व्हायला लागली होती की याच्यामध्ये जशा प्रकारे सामान्य माणूस या सगळ्या कोकणाची जी काही एक प्रतिमा बनलेली होती, म्हणजे मगाशी बोलता बोलता सहजपणे मेघना पण म्हणाली की कोकणाचा माणूस, कोकणी माणूस साधा भोळा, काळजात त्यांच्यावरली शाळी वगैरे, ते गाणं आपल्याला माहिती आहे. तर हे चित्र बदलायला सुरुवात झालेली होतं. मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघायला लागलो होतं की अगदी जो कोकणी माणूस म्हणजे आपल्या अंगणातल्या नारळाचं एखादं चुडत जरी पडलं, झावळ जरी पडलं, तरी ते दुसऱ्या माणसाला न देणारा किंवा त्याच्याकरता वर्षानुवर्ष, म्हणजे तेवढ्यासाठी सुद्धा माझा हक्क आहे म्हणून त्या हक्कासाठी वर्षानुवर्ष कोर्ट कचेऱ्या वगैरे करत बसणारा तो कोकणी माणूस, किंवा अशा प्रकारे त्या घरातली एखादी घरकारीण म्हणू आपण, तर तीच बाई काय झालं होतं कोणास ठाऊक, पण आता अशा पद्धतीने वागायला लागलेली होती की माझ्याला हात तरी लावून बघ, तुझे हात नाही तोडून ठेवले तर बघ, अशा पद्धतीची एक भाषा तिच्या तोंडामध्ये यायला लागलेली होती. म्हणजे हे केवळ त्या बाईपुरतं किंवा त्या एका घरापुरतं मर्यादित नव्हतं, तर राजकीय पक्षांनी अक्षरशः प्रत्येक घराघरामध्ये आपले हे झेंडे रोवलेले होते आणि त्याच्यामध्ये भाऊ सुद्धा एकमेकांच्या वैरी झालेले होते. एक भाऊ एका पक्षाचा असेल, दुसरा दुसऱ्याचा असेल, अशा पद्धतीने सगळं राजकारण बदललं होतं. आणि याचाच फायदा काही अशा प्रकारे तेवढ्याच आक्रमकपणे पुढे येणाऱ्या धर्मसंस्थांनी घ्यायला सुरुवात केलेली होती. विशेषतः गोवा आणि दक्षिण कोकण, सिंधुदुर्ग जिल्हा वगैरे किंवा अगदी रत्नागिरीपर्यंत आपण म्हणू शकतो, ही सनातन प्रभात नावाची एक संस्था अगदी जोरकसपणे आपला अजेंडा घेऊन पुढे आलेली होती. आणि नंतर असं दिसायला लागलं आपल्याला की कुठे, म्हणजे त्यांची सुरुवात मी सांगतो तुम्हाला की अगदी एखाद्या नाटककाराच्या विरोधामध्ये तुम्ही या नाटकामधून आमच्या देवांची विटंबना केलेली आहे किंवा आणखी काहीतरी अशाच प्रकारचं सांस्कृतिक घेऊन, म्हणजे अगदी आमच्याकडे पिढ्यानपिढ्या ती कोकणात गोमूचा नाच असतो
किंवा ते शिमग्याच्या वगैरे दिवसामध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे देवांची सोंग घेतात. कोण कृष्णा बनतो, कोणी मारुती बनतो, कोणी आणखी काय बनतो, आणि अशा प्रकारे नाचगाणी करत ते सगळे घरोघर फिरत असतात. त्याला शबई मागणे असा एक तिथे वाक्प्रचार आहे. तर ते शबई मागत सगळीकडे फिरत असतात. तर त्या पोरांना सुद्धा अडवून त्यांना मारहाण करणं वगैरे सुरू झालं, की तुम्ही अशा प्रकारे सोंग काढताय म्हणजे आमच्या देवांची विटंबना करताय, तुम्ही अशा पद्धतीने ते मारुतीचं सोंग घेऊन भिक्षा मागताय, तुम्ही कृष्णाचं ते निळा रंगापासून भिक्षा मागताय. अशा पद्धतीने ती जी काही बहुजनांची सर्वसामान्य पोरं होती तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीने मारहाण करणं वगैरे सुरू झाली होती. मला आठवतंय की लहानपणापासून म्हणजे मी शाळेत असल्यापासून माझा एक असाच एक मित्र होता. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करणारे ठाकर समाज आहे कोकणामध्ये, त्यांचा तो मुलगा होता, परशा नाव होतं त्याचं. तो लहानपणी अशा प्रकारे ही सोंग काढून वगैरे ते शबाई मागण्याचं काम करायचं. नंतर मग तो फार सुंदर पद्धतीने स्त्री पार्ट वगैरे करतो किंवा स्त्रियांची भूमिका करतो म्हणून त्याला दशावतारी एका कंपनीने पण आपल्यामध्ये घेतलेलं होतं. तर त्याच्यावर एकदा अशा प्रकारचा हल्ला झाला आणि तो त्याला घाबरून आपल्या आईवडिलांना वगैरे तिथे सगळं टाकून मुंबईमध्ये गेला. तिथे काही त्याचं जम बसलं नाही आणि तो अगदी वैफल्यग्रस्त होऊन एका दिवशी बातमी आली आमच्याकडे की त्याने आत्महत्या केली म्हणून. फार वाईट अशा पद्धतीने सगळं त्याचं मी बघितलं होतं, ज्या पद्धतीने त्याचा सगळा प्रवास घडत गेला. एक चांगला कलावंत आणि त्याने या सगळ्याला घाबरून तो पळून गेला आणि कुठेही जम बसवू शकला नाही. त्या नैराश्यातून त्याने आपला जीव गमावला. हा विचार करत असतानाच वेगवेगळ्या प्रकारच्या आणखी बातम्या अशाच प्रकारच्या या धर्मसंस्थांनी कशा पद्धतीने हे लादायला सुरुवात केलेलं आहे याच्या बातम्या येत होत्या. दरम्यानच्या काळामध्ये आपण पुढेही त्याच्याही पुढे अत्यंत आक्रमकपणे हे वाढायला लागलेलं होतं. अनेक ठिकाणी कुठे बॉम्बस्फोट घडले एखाद्या थिएटरच्या समोर, जी नावं सापडत होती त्याच्यामध्ये या संस्थेचं नाव येत होतं, त्यांचे कार्यकर्ते आहेत त्याचं पुढे येत होतं. काही वेळा प्रत्यक्ष पुरावे नसतील पण वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी आपल्याला कळत होत्या, आपल्या समोर येत होत्या. नंतर तर दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली आणि हे अधिकच स्पष्टपणे आपल्यासमोर आलं. पानसरेंची हत्या होण्यापूर्वी जी एक मला हे सांगावीशी वाटते, म्हणजे त्याचा संबंध माझ्या उजव्या सोंड्याच्या बाहुल्या या कादंबरीशी आहे. पानसरेने अण्णाभाऊ साठे संमेलन सावंतवाडीमध्ये आयोजित केलेलं होतं आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या आयोजनामध्ये मी सुद्धा होतो, माझ्याबरोबर माझे काही मित्र वगैरे होते. आणि हे संमेलन घेऊ नये किंवा त्याच्या सुरुवातीचे जे काही त्याच्यामध्ये परिसंवाद वगैरे होते त्याच्याविषयी पुढे आले होते. तर त्याच्यावरून वगैरे या संस्थेशी संबंधित असलेल्या काही माणसांनी जोरदार निदर्शनं वगैरे करायला सुरुवात केली होती. काही अप्रत्यक्षपणे धमक्या द्यायला सुरुवात केली होती. कसं तुमचं संमेलन होतं ते बघूया, आम्ही उधळून लावणार वगैरे. अर्थात पानसरे खमके होते, काही झालं तरी संमेलन घेणारच हे त्यांनी अगदी ठामपणे आम्हाला सांगून टाकलेलं होतं. त्याच दरम्यानच्या काळामध्ये मी त्यांना असं म्हटलं की या सगळ्या याच्यावर माझ्या डोक्यामध्ये एक कादंबरी वळवळते. मला असं वाटतं की हे लिहायला हवं आहे, कारण इतक्या मोठ्यापणे हे सगळ्या बहुजन समाजाची माथी भडकवण्याचं काम ही मंडळी करतायत. अगदी माझ्याबरोबरची माझे विद्यार्थी असलेली अनेक मुलं मी बघतोय की ते गळ्यामध्ये ते पिवळे हे घालून वगैरे ते सनातन प्रभातचे अंक वाटत फिरतायत. आणखी काय काय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे ते सत्संग अमुक तमुक वगैरे ह्याच्या येतात आणि त्याच्यातून ही पोरं घरदार टाकून म्हणजे हिप्नोटाईज झाल्यासारखी त्यांच्याबरोबर जात आहेत. हे नेमकं काय चाललं आहे म्हटलं, याचा शोध घ्यावा असं वाटतोय. आता त्या दरम्यान मग पानसरे एकदा मला म्हणाले की तुला जर असं वाटत असेल तर या गोष्टींचा छडा लावायला काही हरकत नाही किंवा फक्त लिहिण्यामधून ते पुरेसं आहे असं मला नाही वाटत, पण वेगळ्या पद्धतीने या गोष्टीकडे तू जरा बघशील तर ते अधिक चांगलं होईल. मी म्हटलं आता लेखक आहे म्हटल्यानंतर लिहिण्याच्या पलीकडे मी काही फारसं करू शकेन असं वाटत नाही. मी काही शोधपत्रकार नाही आहे किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीने कार्यकर्ता नाही आहे की त्यांच्या विरोधामध्ये काही आंदोलनं करणं, मुक्तमुक करणं, जागृती करणं असं नाही मला होणार. पण ठीक आहे, पण मला जेवढं शक्य होईल तशा पद्धतीने मी ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. लिहायला सुरुवातही केलेली होती. संमेलन संपलं आणि 1-2 महिन्यामध्ये पानसरेंची हत्या झाल्याची बातमी आली. पुन्हा त्याच्याहीमध्ये आपल्याला माहिती की त्याच्याशी संशयित म्हणून जे पकडले गेले होते किंवा जी नावं पुढे आली होती त्याच्यामध्ये सुद्धा हीच मंडळी होती. आणि जे पकडले जात होते त्यांची आडनावं जरी आपण बघितली ती कोकणातलीच मंडळी होती किंवा या आसपासच्या परिसरातलीच होती. सगळी बहुजनांची आडनावं होती बरीचशी त्यातली. आणि या मंडळींना अशा पद्धतीने एक प्रकारे ट्रेन केलं गेलं होतं, म्हणजे त्यांच्यापैकी तेच असे नव्हेत पण अशा त्यांच्या त्या ह्याच्याशी संबंधित असलेले जे काही सत्संग वगैरे करणारे मंडळी होते,
माझे काही विद्यार्थी पण त्याच्यामध्ये होते. मी अनेकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, बोललो, भेटीगाठी घेतल्या. तर माझ्या लक्षात यायचं की माझ्यासमोर वर्गात असताना जो तो विद्यार्थी साधा भोळा, नोकरीची चिंता करणारा, आईवडिलांची चिंता करणारा, तो आता धर्माची चिंता करतोय, तो देशाची चिंता करतोय, वेगळ्या अर्थाने देशाची. म्हणजे माझा देश हा अशा पद्धतीने काँग्रेसने बिघडवला आहे, अमुक याने बिघडवला आहे, तर तो अशा वळणावर आपल्याला आणायचा आहे की तो पूर्वीसारखा जसा ऋषीमुनींच्या काळामध्ये किंवा अमुक अमुक त्यांचे काही विशिष्ट शब्द होते ते, तर तशा पद्धतीने व्हायला पाहिजे. छात्रतेज, छात्रतेज असलेला वगैरे असा देश व्हायला पाहिजे. अशी ही सगळी भाषा कुठून आली म्हटलं यांच्या तोंडात. आणि मग या अंगाने विचार करताना त्यांची काही शिबिरं मी अटेंड केली, वेगळ्या नावाने, वेगळ्या पद्धतीने. अर्थात आणखी काही गोष्टी केल्या, सगळ्या सांगता येणार नाहीत. पण त्याचा एक परिणाम कदाचित आपल्याला माहिती असेल, रणढिल्ला आणि माहिती आहे की पुढच्या काही दिवसामध्ये सरकारलाच मला पोलीस संरक्षण पुरवावं लागलं. कारण अप्रत्यक्षपणे मलाही धमक्या आलेल्या होत्या. आणि आपल्याला कदाचित माहिती असेल की त्यांच्याकडे जी यादी म्हणजे त्याच्यामध्ये जो पकडलेला, मला वाटतं काहीतरी सचिन अंदोरे वगैरे नाव होतं त्याचं, त्याच्या लिस्टमध्ये काही लेखक, पत्रकार किंवा काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्यांची नावं होती की जी त्यांच्या हिट लिस्टवर होती. त्याच्यामध्ये माझंही नाव होतं. आणि त्याच्यामुळे कदाचित असेल की सरकारने आम्हाला संरक्षण पुरवलं, ते आजही आहे. हा वेगळा भाग झाला. पण अशा पद्धतीने एखादा लेखक किंवा एखादा अशा पद्धतीने सर्वसामान्य आयुष्य जगणारा नागरिक, त्याला धमकावलं जातं आहे, तुम्ही आमची दखल घ्यायची नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारे आमच्या याच्यामध्ये पडायचं नाही, अप्रत्यक्षपणे तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हा सगळा अनुभव मी त्याच्यामध्ये घेतला. पण अर्थात कोणत्याही दबावाला बळी पडता मी ती कादंबरी प्रकाशित केली. एक दोघांनी आधी ती कादंबरी अभिनय प्रकाशित करूत म्हणून असमर्थता दाखवलेली होती. पण यशू पाटील शब्द पब्लिकेशनचे आपल्याला माहिती असेल की त्यांनी सांगितले की प्रवीण, मी तुझ्या पाठीशी आहे, काही झालं तरी ही कादंबरी आपण प्रकाशित करायची. ती कादंबरी म्हणून चांगली किती आहे, वाईट किती आहे वगैरे हा सगळा भाग वेगळा, पण तू जे त्याच्यामधून सांगू पाहतोयस ते मला महत्त्वाचं वाटतंय, म्हणून ते यायला पाहिजे समोर. आणि ती कादंबरी प्रसिद्ध झाली. पुढे त्याच्यातून जे काही गोष्टी घडल्या, तो पुरस्कार वगैरे वगैरे हे नंतरचं भाग, किंवा ते फार मला महत्त्वाचं वाटत नाही. पण मला काहीतरी सांगायचं होतं, ते मी सांगू शकलो, हा माझ्या दृष्टीने जास्त समाधानाचा भाग आहे. म्हणजे लेखकाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तीही आपल्यामध्ये आहेत. आणि अशामध्ये कणखरपणे त्याला पुरून उरणारे येशूसारखे असतील किंवा आणखी काही माझे मित्र असतील मला मदत करणारे, की ते आपल्या पाठीशी आहेत म्हणून आपण लिहू शकतो, ही भावना किंवा हे एक प्रकारचं बळ हे दुसरीकडे. म्हणजे अशा याच्यातून ती कादंबरी लिहिली गेली. या कादंबरीमध्ये धर्मसंस्थांचं राजकारण, त्यांच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्या आहेतच. पण त्याचबरोबरीने मला आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये प्रामुख्याने मांडायचा होता की हे सगळं आपण बुद्धिजीवी लोक, पांढरपेशा लोक विशेषतः, की अत्यंत उदासीनपणे बघतोय. आपल्याला हे दिसतंय, जाणवतंय, पण आपण काही हालचाल करत नाही आहोत. मग ही जी बुद्धिजीवी वर्गाची एक प्रकारची उदासीनता आहे, मला काय करायचं आहे, ही जी आपली वृत्ती आहे ना, ती सुद्धा कुठेतरी खटकत होती. आणि ती सुद्धा एक वेगळ्या अर्थाने त्याच्यामध्ये हायलाईट करण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये येशू हा मगाशी म्हणाला रणधीर तशा पद्धतीने, की मला असं वाटायला लागलं की एक प्रकारे सगळ्या समाजालाच विस्मरण झालेलं आहे, विस्मरणाचा रोग जडलेला आहे. आणि हे सांगण्याकरता मला पुन्हा सारामागोची जी प्रसिद्ध कादंबरी आहे ब्लाइंडनेस, की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे एकामागून एक सगळी ती माणसं आंधळी व्हायला लागलेली असतात आणि एक प्रकारचा आंधळेपणाचा रोग पसरलेला असतो संपूर्ण समाजामध्ये. तशा प्रकारे मला वाटायला लागलं की हे एक त्याला समांतर जाणारच आपल्याकडेही काहीतरी घडतंय. आपल्याकडे हे विस्मरण होतं आहे कदाचित. मला माझं सगळ्या ह्याचं विस्मरण चाललं आहे. मी कोण आहे, माझी भूमिका काय आहे, माझा रोल काय आहे, मला काय करायचं आहे, काही नाही. म्हणजे हे सगळं विसरून आपण फक्त निव्वळ बथ्थडपणे जगत राहिलेलो आहोत, असं काहीतरी जाणवत होतं. आणि तेही त्या कादंबरीमध्ये एका अर्थाने मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारची एक 2 सूत्रं घेऊन आणि मग त्याच्या अनुषंगाने बाकीच्या काही गोष्टी असतील, तर हे सगळं घेऊन ही कादंबरी पुढे गेलेली दिसते. चाळेगतमध्ये मी प्रामुख्याने कोकणातलं जे बदललेलं राजकारण होतं, म्हणजे समाजवादी शांत विवेकी अशा समाजवादी राजकारणाकडून हिंसेच्या राजकारणाकडे झालेला प्रवास, हे एक सूत्र त्याच्यामध्ये होतं. इथे राजकारणाचे आणि धर्मकारणाची जी काही एक मिलीभगत झालेली होती वाईट अर्थाने, तर त्याच्यातून होणारे सर्वसामान्य माणसांच्या मनावरचे परिणाम किंवा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जे काही घडतंय ते दाखवण्याचा मी प्रामुख्याने या दुसऱ्या कादंबरीमध्ये प्रयत्न केला. आणि तिसरी इंडियन ॲनिमल फार्म,
याचं नाव अर्थातच ॲनिमल फार्मचे संबंधित आहे आणि त्याचा संबंधही त्या कादंबरीशी आहे. मला असं वाटायला लागलं की कुठेतरी ॲनिमल फार्म जिथे संपते ऑरवेलची, तिथे ही माझी कादंबरी सुरू होते. तिथे ज्या प्रकारचं घडत होतं, जशा प्रकारचं घडत होतं की सत्ता पालट झाल्यामुळे आपल्याला अच्छे देण्यात येईल असं तिथे जसं वाटत होतं त्या प्राण्यांना, तशा प्रकारे आम्हाला सुद्धा वाटते. आम्ही सुद्धा तशाच प्रकारे तशाच पद्धतीने विचार करतोय. आम्हाला वाटतं की खरंच आता बदलेल, आपलं काहीतरी नवं चांगलं आयुष्य आपल्याला जगण्याची संधी प्राप्त होईल, पण पुन्हा सगळं काही आहे तसंच चाललंय, उलट ते अधिक बिघडलेलं आहे हेही आपण अनुभवतोय. आणि ते तशाच पद्धतीने काही प्राण्यांचं रूपक वापरून त्या कादंबरी, म्हणजे त्या कादंबरीमध्ये एकही मानवी कॅरेक्टर नाही आहे, सगळे प्राणी आहेत. त्या प्राण्यांच्या माध्यमातून त्या कादंबरीमध्ये आजचं जे आपलं राजकारण आहे, आपल्या देशामधलं राजकारण आहे, ते मला जाणवलं. माझ्या काही मर्यादाही असू शकतात अर्थात, पण माझं जे काही एक सामान्य माणूस म्हणून जे काही अवलोकन होतं, माझं जे काही निरीक्षण होतं, त्याच्या अनुषंगाने ती कादंबरी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. यानंतर आसारामकडं पुन्हा. आसारामच्या प्रवीण आता समकालीन राजकारणाबद्दल आणि अस्वस्थ भारताबद्दल आणि आपण सगळ्या विस्मृतींच्या खाईमध्ये कसे कडेलोट झालेला आहे त्याविषयी फार अस्वस्थ आणि संवेदनशील अशा प्रकारच्या विचार मांडला. आसारामच्या कथेचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य की ग्रामीण भागाचं दुभंगलेपण, कोसळलेपण, पडझड आणि चौखूर अंगावर धावून येणाऱ्या ह्या पडझडीच्या अत्यंत अस्वस्थ नोंदी आसारामच्या कथेमध्ये आहेत. आणि ही ग्रामीण जीवनाची, अनागर जीवनाची पडझड तो कथेमध्ये मांडतोय. हे एक त्याचं वैशिष्ट्य. याकडं तो कसं बघतो. आणि दुसरं की ह्या सगळ्या माणसांकडं अतिशय जिवंत सहानुभावानं, करुणेनं आणि एका अर्थानं ग्रामीण जगण्यातल्या माणसांची करुणाष्टकं आसारामच्या कथेमध्ये. त्याच्या काही कथा डंकसारखी कथा वाचल्यानंतर 8 दिवस तो डंक जणू काय आपल्याला झालेला आहे अशा प्रकारच्या करुणेचं जग आसाराम आपल्या कथेमधून मांडतोय. तर हे 2 गोष्टी की ग्रामीण जीवनाच्या पडझडीकडं, गुंत्यांच्याकडं, ताणतणावांच्याकडं तो कसं पाहतो आणि दुसऱ्या ह्या करुणेच्या दृष्टीपाठी मग ज्याला एक आंतरिक करुणा असं त्यांनी शब्द वापरलेला आहे, तर याकडं आसाराम कशा पद्धतीनं पाहतो. सुरुवातीच्या विवेचनात कथेबद्दल मी बोललो की कथेच्या निर्मितीबद्दलच्या ज्या धारणा आहेत किंवा कुठल्या गोष्टींनी लिहितं केलं त्याच्याबद्दल बोललो. आता अंगावर येणाऱ्या सगळ्या वास्तवाबद्दलचा आणि जो प्रश्न आहे तो रणधीर यांनी विचारलेला आहे. मला असं वाटतं की आपण जे काही लिहितो तर ते आता आपण घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर अनेक प्रकारच्या जाहिराती आपण पाहतो की तुम्ही जर अमुक गादीवर झोपलात तर तुमच्या सगळ्या व्याधी दूर होतील वगैरे. किंवा आपण टी व्हीवर सुद्धा पाहतो की सतत कोणीतरी ते दाढी वगैरे असलेले महाराज सांगत असतात की तुम्ही जर अमुक खड्याची अंगठी वापरली तर ते तुमचे हे ग्रह दूर होतील, अमुक तमुक. तर मला असं वाटलं की तुम्ही स्वास्थ्यकारक कसं जगायचं, काय काय उपचार घ्यायचे, काय काय आयुर्वेदाचं काय काय करायचं, तर ह्याच्याबद्दल सांगणारे खूप लोक आहेत स्वास्थ्यकारक जगण्याबद्दल. पण लिहिणाऱ्यानं स्वास्थ्यहारक लिहिलं पाहिजे, स्वास्थ्य हरवून टाकणारं लिहिलं पाहिजे. आता प्रवीण बांदेकर यांनी जो अनुभव सांगितला तर तो अनुभव किंवा एकूणच सगळे जे अनुभव आहेत तर ते सगळीकडे गोड असं सगळं चाललेलं असतं आणि सगळीकडे सुखद अशा प्रकारचं जे काही चाललेलं असतं तर त्याला छेद देणारं असं काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. मी स्वतः आपल्यापैकी अनेकांनी जर चिखल किंवा मातीत अशा प्रकारचा जर काही लहानपणी प्रवास केलेला असेल तर तुमच्या पायात चिखलातला काटा जर मोडला तर त्या काट्याची वेदना कमी व्हावी म्हणून कोणी मोरपीस नाही फिरवत, त्याला मेणाचा चटका दिला जातो. म्हणजे ही जी पद्धत आहे की बुवा ठीक आहे ना, आता पाय तर दुखतोय, त्याच्यात काटा खुडलेला आहे, मग आता ह्या खुडलेल्या काट्याची ठणक किंवा त्याची वेदना कमी करण्यासाठी तर त्याला मोरपीस देण्यापेक्षा त्याला मेणाचा चटका दिला जातो. म्हणजे आधी काट्याची ठणक आणि नंतर दिला जाणारा मेणाचा चटका. मला असं वाटतं की हा मेणाचा चटका दिल्याच्या नंतर काय होतं की जुनी माणसं म्हणतात कळ मरते. वेदनेचा निचरा करणं, कळ मारणं हेच कुठल्याही चांगल्या लेखनाचं वैशिष्ट्य असतं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की हे सगळं लिहित असताना बऱ्याचदा लेखकालाही भोवंडून टाकणारे अनेक प्रश्न असतात.
लेखकालाही उद्ध्वस्त करून टाकणारे अनेक प्रश्न असतात, लेखकालाही नैराश्याच्या गर्तेत झोकून देणारे अनेक प्रश्न असतात आणि ह्या सगळ्या प्रश्नांनी तो गांजून गेलेला असतो. आणि हे सगळं लिहित असताना साधारणपणे जे प्रश्न आपला पिच्छा पुरवतात ते प्रश्न ते सहजासहजी तुमची सुटका करू देत नाहीत. मी स्वतः लहानपणी अगदी 7-8 वर्षाचा असताना वडिलांसोबत आठवडी बाजारात गेलेलो होतो. त्यावेळी एका आग्यामोहळाने एका माणसाचा पिच्छा पुरवल्याचं मी बघितलं होतं. आठवडी बाजारात एवढी तुडुंब गर्दी असताना त्याच एका माणसाचा पिच्छा त्या आग्यामोहळाने पुरवलेला होता. मला शेजारच्या बसलेल्या एका म्हाताऱ्यानं सांगितलं की बाबा, आता हे जे आग्यामोहळ आहे त्यापासून त्या माणसाची सुटका नाही. त्यानं पाण्याच्या हौदात जरी उडी मारली, सायरा वायरा धावत तो पळत होता, त्यानं पाण्याच्या हौदात जरी उडी मारली तरीसुद्धा ह्या माशा वर घोंगावत राहतील. जे अनुभव असतात ते अनुभवसुद्धा लिहिणाऱ्याचा याच पद्धतीनं पिच्छा पुरवत असतात. आणि हा जो पिच्छा पुरवतात, हा पिच्छा पुरवत असताना मग आपण उद्ध्वस्त होतो, आपण उदास होऊन जातो. पण खरी गोष्ट त्या पुढची आहे. लिहिणाराच जर भावनाविवश झाला तर त्या लेखनाचा आवश्यक किंवा हवा तेवढा परिणाम तो त्याच्या लेखनाच्या माध्यमातून उमटवू शकणार नाही. लेखकाकडे संवेदनशीलता असावीच, परंतु दुःखद आणि वेदनेच्या प्रसंगांना चित्रित करताना त्याच्यामध्ये एक सहृदयी निर्दयता पण असली पाहिजे. अशा प्रकारची निर्दयता की जी त्याच्या अनुभवाला भावनाविवश करणार नाही. एखादा रुग्ण आहे, तो आजारी आहे, त्याच्या कुटुंबातले लोक त्याच्या बाजूला बसून रडतील, आजूबाजूचे शेजारी येतील, ती 4 टिपं ढाळतील, पण डॉक्टरनंही स्टूल ओढून तिथंच हे जसं अपेक्षित नाही तसंच लेखकानं सुद्धा दुःखद किंवा जे अशा प्रकारचे जे प्रसंग आहेत, स्वास्थ्यहारक जे प्रसंग आहेत, ते प्रसंग चित्रित करताना लेखकाकडे पुरेशी सहृदयी निर्दयता, म्हणजे मी त्याला निर्दयता म्हणजे निष्ठुरपणा असं मी म्हणत नाही, परंतु आहे तुमच्याकडे अंतःकरण आहे, पण त्या प्रसंगाला भेटण्याची निर्दयतासुद्धा तुमच्यात असली पाहिजे. पाण्याचा बर्फ करून टाकण्याचं जे गोठलेपण आहे ते गोठलेपण असलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या लेखनाच्या माध्यमातून आपण त्या अनुभवांना भेटत असतो. आता गोष्ट जी करुणेची आहे तर ती करुणा आपल्या लेखनाच्या माध्यमातून ती पाझरली पाहिजे. नसता मग रोजची वर्तमानपत्र, ज्याला आपण म्हणतो की एकूणच साहित्याबद्दल अशी एक सरदोपट व्याख्या जी केली जाते की दैनंदिन घडामोडीचं प्रतिबिंब किंवा समकालीन वास्तवाचं प्रतिबिंब, असं जर म्हटलं तर मग रोजचं वर्तमानपत्रसुद्धा एक कादंबरी होईल. पण तसं नाही ना. म्हणजे जो लिहिणारा आहे त्या लिहिणाऱ्याचं अंतरंग त्यात मिसळलं पाहिजे. त्या लिहिणाऱ्याची करुणा, त्याला जो काही एक मानवी जीवनाचा स्पर्श झालेला आहे तर त्या मानवी जीवनाची करुणा त्याच्या त्या लिहिण्यातनं उमटली पाहिजे. आणि केवळ अनुभवांची जंत्री, केवळ घटनाप्रसंगांची जंत्री किंवा केवळ दुःखद किंवा चिरफाळणारे अनुभव असं लिहून नाही चालत. लेखन ही जी गोष्ट आहे ती इतक्या सहज आणि इतकी सोपी असू नये असं मला वाटतं. एखादं वाचल्याच्या नंतर जेव्हा आपण असं म्हणतो, काहीतरी मौलिक जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं आपण म्हणतो की मी अमुक एक वाचलं आणि मी आरपार बदलून गेलो. याचा अर्थ काय आहे की ती छापील अक्षरं जी आहेत, ती छापील अक्षरं जेव्हा आपल्यात उतरतात तेव्हा आपल्या अंतरंगात बदल करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. हे आरपार बदलून टाकण्याचं जे सामर्थ्य आहे तर ते सामर्थ्य साहित्यात असतं. ही जी करुणा आहे ती करुणा पत्रकारितेत काम करत असल्यामुळे इतके टोकाचे, इतके वेगवेगळे अनुभव, इतके प्रचंड अनुभव बघितलेले आहेत की हे सगळे अनुभव पाहिल्याच्या नंतर म्हणजे मी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यातला जिंतूर हा एक अतिशय दुष्काळी अशा प्रकारचा तालुका आहे. आणि त्या गावातली, त्या जिंतूर तालुक्यातली एक बाई कामाच्या शोधात तिचं कुटुंब आलं होतं ह्या तुमच्या इंदापूर भागात, पुणे जिल्ह्यातल्या. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला कांदे काढण्याचं काम द्यायचं. इथं आल्याच्या नंतर त्यांना ऊस तोडणीसाठी सांगितलं. त्या कुटुंबाला ऊसतोड करता येत नव्हती. त्या कुटुंबाची ताटातूट झाली. त्या बाईला कसाबसा जीव वाचवत ती त्या शेतातून बाहेर पडली आणि घरच्या माणसांची तर ताटातूट झालेली, जी सोबतची होती ती, त्या बाईने अक्षरशः स्वतःचं गाव 14 दिवस तिनं पायी प्रवास केला. तिनं असं विचारलं की तिचं जे गाव आहे जिंतूर तालुक्यातलं ते विचारत म्हणजे मग ती इंदापूरवरून निघत नगर, औरंगाबाद असं करत ती तिच्या गावी पोहोचली.
मला हे कळाल्याच्या नंतर मी त्या बाईची भेट घेतली, तिच्या घरी जाऊन 2-3 वेळा भेटलो. पहिल्यांदा जेव्हा भेटलो तर तेव्हा तिनं ते सगळं सांगितलं. 14 दिवस ती बाई पायी इंदापूरपासून ते जिंतूर तालुक्यालगत असलेल्या रिसोड तालुक्यातल्या कंकरवाडी हे तिचं गाव. आणि त्या बाईला मी जेव्हा म्हटलं की बाई तुम्ही कोणाकडनंही 100-200 रुपये जर घेतले असते तर तुम्ही येऊ शकला असतात तुमच्या गावी. तर त्या बाईनं उत्तर असं दिलं की काय सांगावं दादा, भीक मागायची सवय नाही ना. आता हे जे तत्त्वज्ञान असतं, हे तत्त्वज्ञान तिच्या त्या जगण्यातून आलेलं आहे. आणि हे जगण्यातलं जे शहाणपण आहे, हे जगण्यातलं शहाणपण चित्रित करताना मग त्या बाईच्या वाट्याला जे काही आलेलं होतं तर त्यानंसुद्धा मी इतका भवंडून गेलेलो होतो. मग 2-3 वेळा जाऊन आलो. मग त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या केल्या की अशा प्रकारचं तिचा अन्याय झालेला आहे, तिच्या कामाचे पैसे तिला मिळाले पाहिजेत. ते सगळं झालं. परंतु असे अनेक लोक असतात. आता तसनंच ह्या कादंबरीमध्ये नारायण धुळे या नावाची एक व्यक्तिरेखा आहे. स्वतःची जमीन, शेळ्या विकून घेतलेली जमीन, गावातल्या माणसांना सलतं की यानं ही जमीन घेतलेली आहे आणि जमिनीच्या वादात त्या माणसाचे डोळे काढले जातात. माझा प्रश्न असा होता, आणि माझा प्रश्न म्हणण्यापेक्षा त्या कादंबरीतलीच एक व्यक्तिरेखा, शेतकरी चळवळीचीच ती कादंबरी जरी असली तरी ती फक्त शेतकरी चळवळीचं डॉक्युमेंटेशन होऊ नये म्हणून तिच्यातली जी चर्चा आहे, जी चिकित्सा आहे, ती चिकित्सा करत असताना एक कार्यकर्ता असं विचारतो शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना की जमिनीतून उगवणाऱ्या धान्याचं मोल तुम्ही जरूर केलं पाहिजे, पण गावपातळीवरच्या टाचेखाली रगडणाऱ्या माणसाच्या जगण्याचं पण काही मोल असतं की नाही. अशा प्रकारचा प्रश्न त्या कादंबरीत विचारला जातो. ही सगळी जी माणसं आहेत, अशी असंख्य माणसं आहेत. प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक प्रसंग मी तुम्हाला सांगत बसत नाही, परंतु अशी कितीतरी माणसं असतात की जी माणसं तुम्हाला अस्वस्थ करतात, जी माणसं तुम्हाला बेचैन करतात, जी माणसं तुम्हाला पुनर्विचार करायला लावतात सगळ्याच गोष्टींचा, जी माणसं तुम्हाला व्यवस्थेविषयीचे प्रश्न उपस्थित करायला लावतात, ज्यांचं आयुष्य कायम पराभूतांसारखं असतं, ज्यांचं आयुष्य कायम हतबल अशा प्रकारच्या माणसांचं असतं, ज्यांच्या वाट्याला जगण्यातले सगळे भोग येतात आणि ज्यांना परिस्थिती एकटं पाडते. सत्वानं जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारचे प्रसंग येतात की त्यांनी टाचा घासून मेलं तरी चालेल, परंतु त्यांना त्यांचा न्याय मिळत नाही. अशा प्रकारची स्थिती जेव्हा जेव्हा येते तर तेव्हा मला असं वाटतं की ही माणसं केवळ सुटी माणसं राहत नाहीत, एक जिवंत अशा प्रकारचं वेदनेचं गाठोडं म्हणून ती तुमच्या पाठीवर, तुमच्या मानगुटीवर बसतात, ती तुमचा पिच्छा करतात आणि तुमच्या आतला जो माणूस आहे त्या माणसाला, तुमच्या आतल्या कलावंताला ते आवाहन करत असतात. अशा प्रकारचं म्हणजे एकतर हे सगळे भेदक अशा प्रकारचे प्रसंग आणि त्याच्या निमित्तानं करुणेचा होणारा त्याला स्पर्श, असा जो आपला प्रश्न होता, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं हे विवेचन होतं. प्रवीण आणि आसाराम हे समकाळातले इतके महत्त्वाचे लेखक आहेत आणि त्यांच्याकडं सांगण्याच्या इतक्या अपार आणि अनावर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपला कल्पना असेल की मॅडमना आपण मध्ये बोलतं केलेलं नाही, कारण त्यांच्या सांगण्यामध्ये काही खंड येऊ नये म्हणून सलग आपण त्यांना एक 25-30 मिनटं संवाद साधणार आहोत. मेघना पेठे यांची कथा आणि कादंबरी मराठीमध्ये किती महत्त्वाची आहे, किती मौलिक आहे, किती स्वतंत्र स्वरूपाची आहे. भारतीय विवाह संस्थेकडं, नातेसंबंधाकडं, मानवी जगाकडं, समाजाकडं पाहण्याची त्यांची जी दृष्टी आहे तितकी वेगळी आणि अद्भुत अशा प्रकारची आहे. त्यांची कथा वाचत असताना त्यांची भाषा असेल, कथन असेल, इतक्या गोष्टींचा सांगण्याचा, कथनाचा इतका विलक्षण अशा प्रकारचा उपयोग त्यांनी त्या कथनामध्ये केलेला आणि खूप मोजकी कमी कथा त्यांनी लिहिलेली आहे. त्यांची भाषासुद्धा इतकी अंगावर येणार आणि वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे नातीचरमची अर्पणपत्रिका जर तुम्ही पाहिली की नियम करणाऱ्या, नियम पाळणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या समस्त मनुष्य जातीच्या मजबुरीस, अशी त्याची इतकी निरंग स्वरूपाची पण इतक्या वेगळ्या दृष्टीनं ते समाजाकडं पाहतात. किंवा एका कथेमध्ये असं एक वाक्य येतं की काल आपल्या डिव्होर्सची 5वी जयंती होती. असे शब्द, अशी भाषा, असं कथन आणि इतकं जोरकस, इतकं दणकट असे सूत्र आपल्या एकूण कथे परंपरेला अधिक विस्तारवणारी, तिचा चित्रफलक अधिक दीर्घ करणारी अतिशय महत्त्वाची कथा मेघनाताईंनी लिहिलेली आहे.
त्या खूप कमी कार्यक्रमामध्ये येतात. संयोजकांना कसं त्या सांगतील देखील की आकस्मिक कसं हो म्हणाले आणि मी या कार्यक्रमात अडकले, तर त्या फार सार्वजनिक समारंभामध्ये फारशा रम्मान होणार नाहीत. खूप मोजकी कथा त्यांनी लिहिली. ह्या सगळ्या भारतीय समाजाकडं किंवा माणसांकडं पाहण्याची त्यांची एक वेगळी आस्थेची वेगळी दृष्टी आहे. ते एकरंगी स्वरूपानं देखील माणसांचं वाचन करत नाहीत. तर भारतीय विवाह संस्था असेल, स्त्री पुरुष संबंध असेल, ह्या सगळ्या समाजाकडं ते कसं पाहतात आणि त्यांना कथेमध्ये हे सगळं मांडावंसं का वाटत राहतं, असा एक मी प्रश्न आहे. नमस्कार. मी सर्वप्रथम प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगू इच्छिते की मी रणधीरकडनं पेपर फोडून घेतला होता आणि तरीसुद्धा त्या पेपरात नसलेला प्रश्न त्यांनी मला पहिल्यांदा विचारला आहे. तर त्याच्यामुळे माझी बोलती बंद झाली आहे. त्यातनं असं झालं आहे की माझा रियाज जरा कमी पडतो हल्ली. मी हा म्हणाला तसं मी हल्ली कार्यक्रमांमध्ये जास्त नसते आणि प्रवीणच्या काय किंवा आसारामच्या काय एकूणच अनुभव विश्वाचं ऐकत असताना मी इतकी गुंगले होते की मी विसरूनच गेले की मला पण इथे काही उत्तरं द्यायची आहेत. तर प्रश्न काय होता? या सगळ्या स्त्री पुरुष संबंधाकडं, विवाह संस्थेकडं आपण कोणत्या दृष्टीनं आणि त्याची रूपं कथेमध्ये कशा पद्धतीनं मांडत राहता? स्त्री पुरुष संबंधांकडे मी इतर संबंधांसारखंच बघते. खरं सांगायचं तर कुठलीही नाती, मग त्याच्यामध्ये कुटुंबातली आई वडील आणि मुलं ही नाती असतील, भाऊ भाऊ ही असतील, इव्हन मित्र ही नाती असतील किंवा स्त्री पुरुष, तर स्त्री पुरुषाला वेगळं परिमाण असं असतं की ते जोडीदार पण असतात. तर त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये नरमादी पण असतात आणि मित्रसुद्धा असू असतात की नाही मला माहिती नाही आहे. आणि त्याचबरोबर विवाह संस्थेमध्ये अडकलेले स्त्री पुरुष, अडकलेले म्हणण्यापेक्षा विवाह संस्थेमध्ये शिरलेले स्त्री पुरुष, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो. सर्वप्रथम मी विवाह संस्थेबद्दल म्हणते. खरं म्हणजे मी याचा अभ्यास करून आले नव्हते, पण तरीसुद्धा सांगते की नातीचरा मी लिहित असताना माझ्या डोक्यामध्ये आजचे विवाह होते आणि आजचे विवाह बघत असताना मला जाणवत होतं की विवाह करत असताना आपल्याकडे बहुतांशी जे संस्कार मानले जातात, म्हणजे ते फक्त हिंदू धर्मामध्ये असं नव्हे, हिंदू धर्मामध्ये धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी 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 असं वचन हा वर वधूला देत असतो. तो जमाना पण इव्हन ख्रिश्चन असतील किंवा मुसलमान असतील तिथेसुद्धा जी वचनं दिली जातात त्यांचा रेलेव्हन्स आजच्या काळामध्ये किती आहे याचा माझ्या मनामध्ये सतत प्रश्न होता. याचं कारण त्यावेळची बाई आणि आजची बाई ह्याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण गाव आणि शहर असं नको म्हणूया, आपण त्यावेळची बाई आणि आजची बाई असंच म्हणूया. ह्याचं कारण गावामध्ये सुद्धा जरी अर्थसत्ता खूप प्रमाणामध्ये तिच्या हातात आलेली नसली तरीसुद्धा आपल्याला कशापासून वंचित ठेवलं जातं आहे याची जाणीव गावच्या बाईला सुद्धा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही जी विवाह संस्था आहे तिची निर्मिती कशी झाली आणि आज तिचा रेलेव्हन्स काय आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रश्न होते. त्याच्यामध्ये अनेक थिअरीज आहेत की विवाह कुठून आला आणि ही संस्था कशी तयार झाली. पण मला भावलेली सगळ्यात भावलेली आणि सगळ्यात पटू शकणारी अशी एक थिअरी होती आणि ती म्हणजे अशी होती की अगदी सुरुवातीला जेव्हा समाज नावाची एक व्यवस्था आपण सुरू केली मानवी इतिहासामध्ये, मानवी उत्क्रांतीमध्ये, ती कधी सुरू झाली तर सत्ता आणि संपत्ती ह्यांचा संचय जेव्हा सुरू करता आला माणसाला, त्याचा संचय होऊ शकतो आणि तो आपण करू शकतो या स्टेजला जेव्हा, या पातळीला जेव्हा मनुष्याचा समाज आला त्यावेळेला अर्थातच असं झालं की पुरुषाच्या मनामध्ये असे विचार आले की हे सगळं जे मी जमवलं आहे ते कोणाला जाणार माझ्यानंतर. कारण आपण सगळेजण मरणार ह्याचीही जाणीव तोपर्यंत सगळ्यांना झालेली होती आणि आपल्यानंतर ते कोणाला जायचं तर ते माझ्या मुलाला गेलं पाहिजे.
माझ्या रक्तामांसाच्या मुलाला गेलं पाहिजे. आणि जेव्हा पुरुषाच्या हे लक्षात आलं की बाईचं गर्भाशय याच्यामध्ये कोणाचंही बीज रुजू शकतं, ते माझंच हे कशावरनं आज कळतं, पण त्यावेळेला ते समजत नव्हतं. त्यावेळेला मग विवाह आणि स्त्रीच्या गर्भाशयाचं आरक्षण असा मी शब्दप्रयोग केला होता की तिच्या गर्भाशयाचं आरक्षण करून तिला घरामध्ये बंद करणं, तिचा संपर्कच बाहेरच्या जगाशी येणार नाही, तिला ते स्वातंत्र्य उरणार नाही, तिला ती मुभा उरणार नाही. ह्याच्यासाठी स्त्री ही जास्तीत जास्त पुरुषासाठी पूरक कशी होईल, पुरुषासाठी एक केवळ त्याला प्रेरक वगैरे अशी नावं दिली, पण ती पूरकच होती खरं सांगायचं तर. तू लढून ये, मी भाकऱ्या भाजते, हां, तू युद्धावर जा, मी भांडी घासते, मी तुझी मुलं जन्माला घालते, मी त्या मुलांचं सगळं हगमूत काढते. हे सगळे रोल्स तिला देण्यात आले आणि पुरुष हा बाहेरच्या जगामध्ये जाऊन लढत राहिला, जिंकत राहिला. ते सोपं होतं असं मी म्हणत नाही आहे, परंतु बाईला ही मुभाच दिली गेली नाही किंवा स्वातंत्र्यच दिलं गेलं नाही की तुला पाहिजे ते तशा पद्धतीचं आयुष्य निवड. आणि ह्याच्या मागे पुरुषाची अत्यंत आदिम अशी असुरक्षितता होती, तीही की बाईच्या पोटी येणारं मूल हे माझंच असेल की नाही. आणि त्यामुळे मी जे हे एवढे कष्ट करून सत्ता आणि संपत्तीचं संचय करतो आहे ते पुढे कुठल्याही मनुष्याला गेलं तरी चालेल असं नाही, तर ते माझ्याच मुलाला मिळालं पाहिजे. आणि इथून योनिशुचिता वगैरे या सगळ्या संकल्पना सुरू झाल्या की योनिशुचिता म्हणजे तुला स्वातंत्र्य नाही कोणाबरोबरही सेक्स करण्याचं, तुला तुझं जोडीदार एकदा लग्न झालं की शोधण्याचं स्वातंत्र्य नाही, मुभा नाही. हे सगळे जे प्रकार आहेत ते पुढे पुढे असे येत गेले. आणि त्याच्यामध्ये मग बाई तिला हे सगळं नाकारण्यातच आल्यामुळे हळूहळू तिच्यावरती एक प्रकारची बुरशी साचत गेली, अनेक वर्ष, शेकडो वर्ष. आणि हे सगळं आज हळूहळू कालांतराने सगळी परिस्थिती बदलल्यानंतर आजही विवाह संस्थेचे जे नियम आहेत ते लागू असावेत का, असे माझ्या मनामध्ये प्रश्न होते. किंवा विवाह संस्थेकडे आता नव्याने बघण्याची गरज आली आहे का, विवाह संस्थेची मुळातच आता गरज आहे का. एकदा एका परिसंवादामध्ये मी म्हटलं होतं की योनिशुचिता म्हणजे रेपवरचा परिसंवाद होता, तर रेपच्या मागच्या प्रेरणा कितीतरी असू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सेक्स असतं असं नाही, त्याच्यामध्ये एक सत्ताकारणही असतं. आणि ते पुरुषांमधल्या सत्ताकारणामध्ये सुद्धा बाईवरती रेप केला जातो की ही तुझी मालमत्ता आहे ना, चल ही मी भोगली, कारण मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे, तुझ्यापेक्षा जास्त सत्तावंत आहे, हे त्याला सिद्ध करायचं असतं. म्हणजे रेपच्या मागे नेहमीच फक्त सेक्स असतं असं नाही, असे अनेक मुद्दे मांडण्यात येत होते. त्याच्यामध्ये जातीचंही राजकारण येतं की आमची जात वरची आहे, आम्ही तुमच्या जातीतल्या कुठल्याही बाईचा भोग कधीही घेऊ शकतो, आणि तो घ्यायचाच असेल असं नाही, पण घेऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्या बाईचा अशा पद्धतीने वापर. तर हे सगळं होत असताना मी त्यांना म्हटलं की आज त्यावेळेलाच मोहन भागवतांनी एक विधान केलं होतं की हे सगळे रेप वगैरे जे सगळे प्रकार आहेत ते सगळे इंडियामध्ये होतात, भारतात नाही. तर त्यावेळेला मी असं एक मुद्दा काढला होता त्या ह्याच्यामध्ये की मला वाटतं महाभारत हा भारताचा भाग आहे ना, तो इंडियाचा नाही आहे. तिथे द्रौपदीचं काय केलं तुम्ही, आणि द्रौपदीला एक तर मुळामध्ये 5 जणांशी लग्न करायला लागलं, ते काही तिच्या मनासारखी गोष्ट होती अशी नाही. तिने मनाने अर्जुनाला वरलं होतं आणि तो जो पण लावला होता तो अर्जुनाने जिंकलेला होता. आणि तरीसुद्धा कुंतीनी त्या पुरुषांमध्ये भांडणं होऊ नयेत इतक्या सुंदर स्त्रीसाठी, भावाभावांमध्ये, कारण आज या भावांच्या एकोप्याची गरज आहे, असा धोरणी विचार करून कुंतीनी सांगितलं ही भिक्षा वाटून घ्या. आणि द्रौपदीला त्या 5 भावांशी रत व्हावं लागलं, 5 भावांची मुलं जन्माला घालावी लागली. याच्यामध्ये हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की द्रौपदीला ते हवं होतं का, आणि द्रौपदीला या 5व्यतिरिक्त इतर कोणाबरोबर जाण्याची मुभा नव्हती, हे पण त्याच्यामध्ये आहे. तर मी त्यांना म्हटलं की हे भारतामध्येच होतं आहे,
म्हणजे रेपकडे बघताना आपण उगीचच वेस्टर्न आणि भारत हा फार सच्शील पुरुषांनी भरलेला आहे आणि इथे सगळी शुचिता आहे असं मानायचं काहीच कारण नाही आहे. सर्वसाधारणीकरण कुठेच करू नये. इनफॅक्ट मला सर्वसाधारणीकरण करण्यामध्ये अजिबात रसही नाही आणि माझा त्याच्यावर विश्वासही नाही. मी तर व्यक्ती मानते. पण असं असताना सुद्धा अशा प्रकारची सरधोपट विधानं कोणीतरी आपली एक थिअरी पुढे मांडण्यासाठी करू नये असं मला वाटतं. त्याच परिसंवादामध्ये मी असं म्हटलं होतं की योनिशुचितेकडे पण आता परत एकदा नव्याने बघितलं पाहिजे. योनिशुचिता ही पुरुषाच्या सुरक्षिततेसाठी निर्माण झालेली एक संकल्पना होती. तर त्या आज तुम्हाला तुमचं मूल आहे की नाही हे DNA मुळे कळतं. मग सायन्सची जर प्रगती झालेली आहे आणि माझ्या मुलालाच माझी संपत्ती मिळते की नाही एवढाच तुमचा प्रश्न होता, तर आज तुम्हाला ते एनिवे सिद्ध करता येतं DNA. तर त्याच्यामुळे आता तुम्ही योनिशुचितेबद्दल पुनर्विचार करायला पाहिजे आणि बाईला अशा पद्धतीने अडकवण्याची, तिलाही तिच्या मताचा, आवडीचा असा जोडीदार शोधण्याची मुभा दिली पाहिजे. कारण विवाह संस्थेमध्ये काय होतं, एकदा तुम्ही कमिट केलं की ते एक मोठंच्या मोठं पॅकेज असतं. असं होत नाही की फक्त शरीरसंबंधापुरता विवाह, असं होत नाही की फक्त प्रॉपर्टीपुरता विवाह, असं होत नाही की फक्त एक सामाजिक सुरक्षितता म्हणून विवाह किंवा या मुलांचे हेच दोघं आई वडील म्हणून विवाह. हे सगळंच्या सगळंच आणि दोन कुटुंबांचे संबंधसुद्धा हे एकत्रितपणे सगळं गाठोडं विवाहामध्ये येतं. त्याच्यामुळे तुम्ही त्यातली एक गोष्ट बदलायची म्हटली तर तुम्हाला सगळं गाठोडं तरी देऊन टाकावं लागतं किंवा ती गोष्ट बदलता येत नाही. त्या गाठोड्यासकट तुम्हाला ते सगळं मान्य करावं लागतं. हा दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा एक मुद्दा होता तो म्हणजे अर्थसत्ता बाईच्या हातात आली. अर्थसत्ता बाईच्या हातात आली. मी नंतर एका भाषणामध्ये मिळून साराजणीच्या पण असं म्हटलं होतं की पुरुष असं नेहमी म्हणतो की मी बाहेर गेलो, मला तुम्ही बाहेर खाली म्हणा किंवा काही म्हणा, मी इतर बायकांशी रत झालो तर ती माझी नैसर्गिक प्रेरणा आहे. पेरणी करत जाणं ही माझी नैसर्गिक प्रेरणा आहे, त्याला न्याय देतोय मी, तो माझा स्वभावच आहे. हे जर समर्थन होऊ शकत असेल तर मग आपण निसर्गाकडे जाऊया. मग आपण पूर्णपणे निसर्गाकडे जाऊया. एकदा निसर्गाकडे जायचं आणि एकदा मध्ये आलेली ही सगळी संस्कृती ती सांभाळायचा प्रयत्न करायचा. हे दुटप्पीपणा आहे. कारण मग बाईनी पण निसर्गाकडे गेलं पाहिजे आणि बाईलाही निसर्गाने तुझ्या मुलाचा बाप कोण हे ठरवण्याची मुभा दिलेली होती. ती नुसती मानवी नरमाद्यांमध्ये नाही तर ती इतर प्राण्यांच्या माद्यांमध्ये सुद्धा दिलेली आहे. ती शोधते, ती तो नर सक्षम आहे की नाही हे बघते आणि त्याच्यानंतरच त्याच्याशी रत होते. हे तुम्ही पक्ष्यांमध्ये पण बघता, प्राण्यांमध्ये पण बघता. तसंच मानवी जीवनामध्ये मात्र असं झालं नाही. मधल्या काळामध्ये या पुरुषांच्या असुरक्षिततेमुळे समाज म्हणून नावाची जी व्यवस्था सुरू होत गेली त्यावेळेला काही नियम हे पुरुषांच्या बाजूनी झाले. आणि त्यावेळेला ते का झाले याचं समर्थन होऊ शकतं. कारण कुठलीही गोष्ट, अगदी हा म्हणाला तशी सनातन धर्माच्या सुद्धा कित्येक गोष्टी, अगदी सतीसुद्धा, याचं समर्थन त्या काळामधल्या समाजामध्ये मिळू शकतं आपल्याला. पण काळ म्हणण्यापेक्षा परिस्थिती बदलत जशी जाते तितक्या वेगाने आपण बदलतो का हा मुद्दा आहे. आणि आपण बदलत नाही. वर्षानुवर्ष परिस्थिती बदलली आहे परंतु वर्षानुवर्ष आपण मूल्य मात्र तीच जपलेली आहेत. हा प्रकार आपल्या लक्षात येतो. आणि या सगळ्या आंतरविरोधांचं माझ्या मनामध्ये काहीतरी एक सुरू होतं. त्यानिमित्ताने विवाह संस्थेबद्दल, या व्यवस्थेबद्दल आणि त्या दोघांचीही घुसमट होते. मी पुरुषांच्या विरुद्ध अजिबात नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं ते सुद्धा व्यवस्थेचे गुलामच आहेत. जशी बाई व्यवस्थेची गुलाम आहे तसे ते सुद्धा व्यवस्थेचे गुलाम आहेत. त्यांना कुठे आपले रोल्स बदलता येत आहेत. त्यातल्या कित्येकांना त्यांना ते रोल्स नको आहेत. त्यांना परंपरेने दिलेले रोल्स नको आहेत. मला युद्धावर नका पाठवू, पण त्यांना युद्धावर जावं लागतं. म्हणजे वेगळ्या अर्थाने, रूपकाच्या अर्थाने युद्धावर जावं लागतं. त्यांना पोशिंदा असावं लागतं. सगळ्या पुरुषांना पोशिंदा असायचं नसतं. सगळ्या पुरुषांना काही तू रडायचं नाही हे मान्य नसतं. त्यांना रडू येत असतं. तर हे सगळं जसं पुरुषसुद्धा व्यवस्थेचे गुलाम म्हणून सहन करत असतात तशाच कित्येक गोष्टी बाईसुद्धा व्यवस्थेचे गुलाम म्हणून हे सहन करत असते. आणि परिस्थिती, मी काळ म्हणत नाही, काळ तर अनंत आदिम असा आहे आणि तो स्थिरच आहे. परिस्थिती बदलत असते. परिस्थिती जशी जशी बदलते त्यामुळे काही जण असं म्हणतात हे काळाच्या पुढे आहेत, हे काळाच्या मागे आहेत. नाही, ते परिस्थिती
त्यांची जी आहे त्याच्याबरोबरच असू शकतात. काळाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही, कारण परिस्थितीच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. पण काही माणसं अशी असतात की जी परिस्थिती बदलते आहे त्याबद्दल जास्त सजग असतात, जास्त सक्षमतेने आणि संवेदनशीलतेने ते काय बदलतंय नेमकं ते बघत असतात आणि त्यानुसार बदलण्याचं, त्यानुसार जगू शकण्याचं किंवा जगण्याचं धाडस दाखवण्याचं त्यांच्यामध्ये बळ असतं. हे सगळे विचार माझ्या मनामध्ये होते आणि त्यामुळे त्या निमित्ताने आपण एका व्यक्तीच्या, आणि ती व्यक्ती स्त्री, तिच्या दृष्टिकोनातनं विवाह संस्थेकडे बघावं. त्याचबरोबर एका तिच्याच सारख्या, तिच्याच आर्थिक परिस्थितीतल्या, तिच्याच वयोगटातल्या अशा दुसऱ्या मुलीचाही त्याबद्दलचा दृष्टिकोन, तिचं जगणं, माणसाचं आयुष्य निवड करण्यामुळे कसं बदलत जातं याच्याबद्दलही मला सगळं लिहायचं होतं आणि त्या निमित्ताने मी नाथीचरामी ही कादंबरी लिहिली. एखादी व्यक्ती किंवा लेखक जीवनाकडं किंवा संबंध दृष्टीकडं किती बदलवून टाकणारी त्याचं एक उत्तम आता आपण प्रत्यंतर पाहिलं. मेघनाताईंच्या कथांचं एक वैशिष्ट्य की त्या त्यांच्या पात्रांच्याकडं एकरंगीपणानं पाहत नाहीत आणि त्यांची कथा बहुतांश सगळ्या कथा ह्या बहुपरिमाणात्मकता किंवा बहुलक्षी स्वरूपाच्या आहेत. तर माणसांमधलं एकटेपण किंवा तुटलेपण ते स्त्रियांचं असो किंवा पुरुषांचं असो, आणि त्या एकटेपणाचे इतके पदर त्यांच्या कथांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. तर याकडं आपण कसं पाहता? हां, तो जो पेपर फुटला होता त्याच्यामध्ये रणधीरनी परात्मता हा शब्द वापरला होता. त्या परात्मतेचा अर्थ शोधता शोधताच माझे 3-4 दिवस गेले होते आणि हां आणि समीक्षकही आहे शिवाय. हां, तर त्याच्यामुळे पण मला तो शेवटी जवळपास अर्थ समजला आणि मी तो कन्फर्म करून घेतला. तर तुटलेपणा हा एक त्याचा सगळ्यांना मान्य होईल असा अर्थ आहे परात्मतेचा. आणि मला असं वाटतं की त्या परात्मतेला काही पर्याय नाही आहे. ते सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे तो एक सार्वकालिक आणि सार्वभौम असा अनुभव आहे. सगळ्या भूगोलामध्ये तो अनुभव येतो, सगळ्या काळांमध्ये तो अनुभव आलेला आहे. म्हणजे तुम्ही अगदी रामापर्यंत जरी पोचलात तरी अशी एक गोष्ट सांगितली जाते जी मी एका कीर्तनात ऐकली होती की तो वसिष्ठ मुनींकडे गेला आणि म्हणाला, गुरुवर्य माझं मन नाही रमत इथे, मला नाही इथे वाटत, मी इथला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलं, त्यांनी वेगळं परिमाण येईल या गोष्टीला, त्यामुळे मी ते सांगत नाही. पण रामसुद्धा हे म्हणाला होता, सीतासुद्धा हे म्हणाली होती, धरणी माते मला पोटात घे. नाव आय डोंट बिलॉंग हिअर, हा जो इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आय डोंट बिलॉंग हिअर, अचानकपणे आपल्याला आपण जिथे असतो तिथले आपण नाही असा जो अनुभव येतो आणि अशी जी प्रतीती येते ती सर्वत्र येते, सर्व काळ येते आणि सर्वांना येते. ती कधी येईल हे माहिती नाही. एखाद्याला ती 75व्या वर्षी गाठेल, एखाद्याला ती 15व्या वर्षी गाठेल. मागे एकदा एक डोळ्यांचे डॉक्टर भेटले होते मला आणि ते आम्ही सगळे त्यांना काही प्रश्न विचारत होतो डोळ्यांच्या संदर्भात वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की मोतीबिंदू हा सगळ्यांना होतो. तर मी म्हटलं नाही पण मला नाही झालेला. ते म्हणाले होईल असं. आणि ते म्हणाले की मोतीबिंदू फक्त त्यांना होत नाही जे अकाली मरतात, आधीच मेले तर त्यांना होत नाही, पण अदरवाईज मोतीबिंदू ही गोष्ट सगळ्यांना होते. तसं परात्मतेचा अनुभव माझ्या मते सगळ्यांना येणारी ही गोष्ट आहे. आणि माझ्या कथांमधले स्त्री असेल, पुरुष असेल किंवा तृतीयपंथी असतील, ते सगळेजणं हाडामांसाची माणसं आहेत आणि साधी आहेत माणसं, सामान्य माणसं आहेत. तिथे कोणी जोन ऑफ आर्क नाही किंवा महात्मा गांधी नाहीत किंवा शिवाजी नाही किंवा सिकंदर नाही आणि मदर तेरेसा नाही. त्या साध्या बायका आहेत, ते साधे पुरुष आहेत. तर त्याच्यामुळे त्या सगळ्यांना परात्मतेचा अनुभव येणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्याप्रमाणे तो येतो. मला आजकाल परात्मतेची अनेक कारणं आहेत. सडनली आपल्याला असं वाटायला लागतं की हा परिसर, म्हणजे जसं आसाराम मगाशी म्हणाला की तो एक विशिष्ट प्रकारचा परिसर आपल्या डोळ्यासमोर असतो आणि आपल्या गतानुरंजनासाठी आपल्याला तो तसाच राहायला हवा असतो. की म्हणजे मी बदलणार, मी शहरामध्ये जाणार, मी शहरातले सगळे फायदे घेणार, मी अधिकाधिक सधन होत जाणार, पण माझा तो परिसर जो होता, अरे आज इथे शेणाची जमीन नाही, अरे आज इथे विहीर नाही, तिथून शेणणाऱ्या बायका नाहीत, हे जे आपलं होतं
त्याचं कारण आपल्याला ते गतारुंजन, पण आपण हा विचार करत नाही की अरे परिसर बदलला म्हणजे तूही बदललेला आहेस, म्हणूनच तो परिसर तुझ्यासारखीच माणसं बदलली म्हणून बदललेला आहे. तर त्यामुळे तो परिसर बदलला नाही तर एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक प्रश्न येतात, पण तो बदलला तर तिथे एक तुटलेपणाची भावना येते की हा नाही तो परिसर माझा असं. तसंच नात्यांमध्ये सुद्धा होतं. आता नात्यांमध्ये काय होतं, मला असं वाटतं की हा सगळ्यांच्या अनुभवाचा भाग आहे की तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा काही भूमिका असतात. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या बिंदूवर असते, एखादी व्यक्ती एखाद्या बिंदूवर असते आणि त्याच्यानंतर अनेक अनुभव येत जातात, अनेक प्रसंग घडतात, अनेक घटना घडतात, त्याच्यानंतर तुम्ही बदलत जाता. तर हा जो बदल आहे, मी वाढ असंच म्हणत नाही कारण सगळी माणसं वाढत नाहीत, पण हा जो बदल आहे त्या बदलाची दिशा आणि गती ही एकच नसते. कधी कधी वेगळ्या गतीने दोन माणसं बदलत जातात आणि त्यांच्यात अंतर पडत जातं. कधी कधी वेगळ्या दिशेने दोन माणसं बदलत जातात आणि त्यांच्यात अंतर पडत जातं. आणि या सगळ्यामुळे हाच का तो माणूस ज्याच्याबरोबर मी सुरुवात केली, किंवा हीच का ती स्त्री, ही कशी होती आणि आज कशी झाली आहे बोलभांड, आज कशी मला प्रश्न विचारते, आज ती तितक्या प्रेमाने माझं काही किंवा तितक्या समर्पणाने माझं काही करत नाही आहे. इन द मीन टाईम काय झालेलं असतं हा मुद्दा आहे. तर त्याच्यामुळे येणारी नात्यांमधली परात्मता, अनेक अनेक गोष्टींमुळे आपल्या त्या वृत्तीची माणसं आपल्याला सापडत नाहीत, तेव्हा येणारी परात्मता की हा समाज काही बुवा माझा नाही, कारण माझे विचार वेगळे आहेत, माझी वृत्ती वेगळी आहे, इथे काही कोणी प्रामाणिकपणे काम करत नाही, इथे सगळेजणं लाचखोर आहेत, इथे सगळेजणं अशा पद्धतीने येणारं, अशा अनेक तऱ्हांनी आपल्याला म्हणजे परात्मतेचा अनुभव येतोच येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या कथांमध्ये जर त्याचे संदर्भ वेगवेगळे येत असतील तर त्याचं कारण त्या कथांमध्ये त्या स्त्री पुरुषांची अनुभव विश्व ही वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळे स्ट्रला येणारी परात्मता ही एका कलावंताची आहे की मी 52 कशी सोनं आहे, माझं टॅलेंट हे वादातीत आहे आणि मी इथे ते सिद्ध करायला आलो तर इथे सगळी सुमार माणसं आहेत ज्यांच्याशी मला स्पर्धा करावी लागते आणि ही सुमार माणसं अत्यंत वाईट पद्धतीच्या तडजोडीने लिडबिडलेली आहेत. तर त्यामुळे त्यांना मिळतं आहे काहीतरी पण मला मिळत नाही. त्यांना त्याचबरोबर त्याला त्यातनं ज्यांना तो मानत होता अशा लिजेंड्सच्या तडजोडी दिसतात, त्यांचं काय झालं हे दिसतं. त्याचबरोबर त्याला ह्या सगळ्याचं किती अशाश्वत अशा पद्धतीचं हे जग आहे आणि हा अनुभव असणार आहे आपल्याला, ज्या अनुभवासाठी सगळं स्टेकला लावून सगळं पणाला लावून आपण इथे आलो, तेव्हा त्याला येणारी या एकूणच सगळ्या व्यवहाराबद्दलची परात्मता आणि एखाद्या हाऊसवाईफला येणारी परात्मता याच्यामध्ये अर्थातच बदल असणार, फरक असणार. ह्याचं कारण त्यांची अनुभव विश्व, विशेषतः त्या कथेच्या संदर्भामध्ये मांडलेली अनुभव विश्व ही वेगवेगळी आहेत. या संवादाच्या शेवटाकडे आपण जातात. संयोजकांनी वेळेच्या संदर्भात विनंती केलेली आहे. एक शेवट एक 2 मिनिटांमध्ये या तिघांनाही मी प्रश्न विचारतोय की भविष्यामध्ये किंवा सध्या आपण काय विचार करत आहात आणि काय लिहिणार आहात. कारण नातीचरामीनंतर खूप दीर्घकाळ इतकं कमी लिहिणारी ही मंडळी आहेत की सध्या कोणत्या विषयावर किंवा भविष्यामध्ये कोणत्या विषयावर लिहिण्याचा आपला विचार चालू आहे यासंबंधी फार संक्षिप्तपणानं सांगावं. मी सुरुवात करू का? अच्छा. म्हणजे अगदी स्मार्टली बोलायचं झालं तर माझा भविष्यावर वगैरे काही विश्वास नाही. मी वर्तमानच मानते. म्हणजे मला असं वाटतं की उद्या हा उद्याच येत असतो, आजचा त्याच्याशी संबंध नाही. त्यामुळे मी जे काही लिहिणार आहे ते आजच, भविष्यात नाही लिहिणार आहे. कारण भविष्यात लिहिते म्हणता पण माझ्या डोक्यामध्ये एक थीम आहे, पण ती फिक्शनच्या संदर्भामध्ये नाही. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी स्वतःला सुद्धा कबूल करते की हे लिहायला हवं आहे. तर तो एका लेखकाचाच प्रवास मला लिहायचा आहे. मी थोडीशी जाहिरात करून घेतो. गेल्या वर्षी लोकसत्तामध्ये रविवार पुरवणीमध्ये अर्ते ना परते नावाचं माझं एक पाक्षिक अशा स्वरूपाचं सदर सुरू होतं आणि त्याचं एक पुस्तक या महिन्याभरामध्ये येऊ घातलेलं आहे. म्हणजे मला जर विचारलं नवीन काय तर तेवढंच नवीन आहे सध्या तरी. ठीक आहे. आत्ता सध्या काही लिहित नाही, पण लिहिण्याचे अनेक विषय डोक्यात आहेत.
या संवादाचा समारोपादाखल 2 शब्द. मराठीतल्या फार महत्त्वाच्या आणि फार मौलिक लेखन करणाऱ्या या त्रिधारांबद्दल किंवा त्रिवेणी लेखकांच्याबद्दल आणि कथनात्मक साहित्यामध्ये एक स्वतःची एक वेगळी दृष्टी आहे समाजाकडे बघण्याची, संस्कृतीकडे बघण्याची. राजकारण असेल, धर्मकारण असेल, सत्ताकारण असेल आणि स्त्री-पुरुष सत्ता संबंध असतील, याविषयी फार गंभीरपणानं आणि फार मौलिक स्वरूपाचं लेखन करणारे भारतीय पातळीवरचे फार तिघेही फार महत्त्वाचे लेखक आहेत. एका बाजूला फार बहुप्रिय लोकप्रिय लेखनाची फार मोठी परंपरा आणि तशा प्रकारची वाङ्मयीन पर्यावरण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि जे सजग आणि फार विवेकानं आणि फार स्वतंत्रपणाचं आणि खूप कमी लेखन करणारे मराठीमध्ये जे लेखक आहेत त्या लेखन परंपरेमध्ये हे तिघंही लेखक आहेत. इतक्या मोकळेपणानं वेळेच्या मर्यादामध्ये त्यांनी फार चांगला संवाद साधला. त्याबद्दल संयोजकाच्या वतीने या तीनही लेखकांचे मी आभार मानतो आणि हा संवाद संपला असं जाहीर करतो. वा